खरे बा आला एवढ्या दिवस होता कुठं दिसला नाही. ते 50 वर्षाचा म्हातारा मला भेटला आणि तो माझ्या पाया पडला. नवरा माझा नवसाचा वॉज अ माइलस्टोन इन माय लाईफ. काही काळ थोडा अल्कोहोलिक झालो होतो. काही लोक फक्त लांबून मजाच बघत राहिली. 14 जानेवारी 2017ला माझं ब्रेन हॅमरेज झालं. माझ्यामुळे जे लोक मोठी झाली, ज्यांना मी स्क्रीन दाखवली, ज्यांना मी स्टेज दाखवलं, ज्यांना मी पॉप्युलर करून दिलं, ते लोक बघायला सुद्धा नाही. 8 महिने माझ्या कपाटाच्या तिजोरीत तो माझा खोपडीचा तुकडा होता. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. नमस्कार. PNG प्रस्तुत त्याची गोष्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपल्याकडे अशी व्यक्ती आली आहे की जिची विनोद बुद्धी अथांग सागरासारखी आहे, ज्यांच्या नावातच समुद्र आहे आणि गेली अनेक वर्ष प्रेक्षक त्यांना पाहण्यासाठी आतुर आहेत. असे विकास समुद्रेजी माझ्यासोबत आहेत. विकास दादा, तुमचं खूप खूप स्वागत राजश्री मराठीवर. खरं तर आजचा दिवस जुळवून येण्यासाठी आपण खूप महिने झाले प्रयत्न करतो. वर्ष मला वाटतं. खूप कदाचित एखादा वर्ष झालं असेल. आम्हाला जितकी ओढ आहे तितकीच प्रेक्षकांना आहे तुम्हाला पाहण्याची, आणि म्हणूनच हे आजचं निमित्त आहे. कसे आहात, काय करताय सध्या, आणि इतक्या वर्षांनी भेटून खूप खूप आनंद झालाय. धन्यवाद सर्वांना. मला पण खूप बरं वाटतंय. राजश्रीच्या या प्लॅटफॉर्मने माझी आठवण काढली. खूप छान वाटतंय. प्रेक्षकांशी बऱ्याच गॅपनंतर मी बोलतोय. पण खरं तर माझा असा मोठा गॅप नाही झाला आहे. एक अभिनेता म्हणून माझा भलेही गॅप झालेला आहे, पण लिखाण देवकृपेने देवाने एक लिखाणाचा हातसुद्धा दिला आहे. म्हणजे अगदी फू बाय फूपासून तर माझं लिखाण आदिनामध्ये चालू असतं. म्हणजे अगदी गेल्या वर्षीसुद्धा मी झी मराठीला ड्रामा ज्युनियर्स नावाची एक मालिका आली होती. रियालिटी शो होता लहान मुलांचा, म्हणजे लहान मुलांचा फू बाय फू सॉर्ट ऑफ. तर त्याच्यात मी बऱ्यापैकी स्क्रिप्ट्स लिहिल्या आणि बऱ्याच वेळेला तिकडे तालमीला जाण्याचा योग आला, शूटिंगला जाण्याचा योग आला, आणि बऱ्यापैकी मी कनेक्टेड आहे. यूट्यूबच्या बऱ्याच गॅग्स लिहितो. अजूनही काही मालिका माझ्याकडे आहे. एक सिनेमासुद्धा माझ्याकडे लिखाणासाठी आहे, आणि स्वतःचं मी एक नाटकसुद्धा लिहितो आहे, जे मी पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांसमोर आणेन. क्या बात आहे, क्या बात आहे. मी जसं म्हटलं की तुमचं काम सुरू आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण की शेवटी कलाकाराला अजून काय हवं असतं, त्याने काम करावं. पण प्रेक्षकांना काय हवं असतं तर आपल्या आवडता कलाकार आपल्याला दिसणं. कारण की गेली अनेक वर्ष आम्ही तुम्हाला बघतोय. तुम्ही घराघरात पोहोचलेले आहात. तुम्ही तुमच्या विनोदाच्या माध्यमातून आमच्या चेहऱ्यावरती हसू आणलंय. कुठेतरी एक गॅप पडला, कुठेतरी एक अशी अडचण निर्माण झाली की तिथे प्रेक्षकांसोबत कनेक्ट तुटला. आता असं वाटतंय का की पुन्हा एकदा तो कनेक्ट यायला हवा, पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर जायला हवं, पुन्हा एकदा प्रेक्षकांसोबतची ती मैत्री वाढायला हवी? एक्झॅक्टली. काय झालेलं असतं की एकतर तुम्ही टॉपला जेव्हा गेलेला असता तेव्हा ना तुम्हाला एक सवय झालेली असते की तुम्हाला कुठेही गेलं तरी लोकांनी बघून ओळखलं पाहिजे. ओके, तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टमधून ट्रॅव्हल करता कामा नये. बसने ट्रेनने ट्रॅव्हल करताना तुम्हाला त्रास व्हावा, कळलं का? तुमच्या स्वतःच्या गाडीतून शोफर ड्रिव्हन कार, म्हणजे तुमचा ड्रायव्हर असावा मागे तुम्ही, हे सगळं आहे ना एका स्टेजला ना कलाकाराला खूप आवडलेलं असतं ते, आणि ते आयुष्य त्याला खूप चांगल्यापैकी जगायला खूप त्याला आवडतं. पण नंतर तुमच्या आयुष्यात एक फार मोठी घटना घडते, आणि मग हळूहळू तुम्ही त्या क्षेत्रापासून लांब जाता, आणि मग त्या गोष्टी पुन्हा आठवायला लागतात. म्हणजे आता मी दादरमध्ये गेलो आणि मला जर कोणी नाही ओळखलं तर मला त्रास व्हायला लागतो. ओके, मी कुठे ट्रेनमध्ये आणि बसमध्ये मी गेलो तर आणि मला कोणी नाही ओळखलं तर मला त्रास होतो, कळलं का? कारण तो एक काळ मी आजमावलेला आहे, कळलं, जिथे मला बस ट्रेनमधून ट्रॅव्हल करणं मला फार कठीण झालं होतं. मग त्यासाठी म्हणून की काय की मला पुन्हा प्रेक्षकांसमोर यायचं आहे, नाही तर तसं नाही आहे. माझं या कलेवर प्रेम आहे, आणि मला पुन्हा प्रेक्षकांच्या समोर नक्कीच थिएटरच्या माध्यमातून, स्क्रीनच्या माध्यमातून, सिनेमाच्या माध्यमातून मला नक्कीच पुन्हा यायला आवडेल, आणि मी येतोय सुद्धा. ते मी तुम्हाला हळूहळू पुढे सांगत जाईल. वा. तुम्ही म्हटलात की एक घटना अशी घडली की ज्याने आयुष्य बदलून गेलं. त्या घटनेकडे आपण येणारच आहोत, पण त्याआधी तुम्ही बोलता बोलता एक उल्लेख केला, ते म्हणजे एक वेळ अशी होती की मला बसमधून आणि ट्रेनमधून फिरणं मुश्किल झालं होतं. तो काळ कसा होता, ती प्रसिद्धी कशी होती? कलाकाराला दुसरं काय हवं असतं? प्रेक्षकांचं प्रेम, प्रेक्षकांनी भेटणं, बोलणं, प्रतिक्रिया देणं. तो काळ कसा होता? प्रेक्षकांचं प्रेम याविषयी आपण बोलूया. खरी गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही शूट करत असता, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की तुम्ही कॉमेडी एक्सप्रेस शूटिंग करताय, पण तेव्हा तुम्ही दिवसभर नुसतंच शूटिंगच करत असता. तुमच्या आजूबाजूला प्रेक्षक असे नसतात.
ठीक आहे. जे ऑडियन्समध्ये बसलेले असतात ते ओके, पण त्यांच्याशी आमचं कनेक्शन असं नसतं. पण जेव्हा तुम्ही शूटिंग संपते तुमची ती मालिका जेव्हा टी व्हीवर लागते, लोक जेव्हा ती मालिका बघतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतात ना, ते खरं त्यांचं प्रेम असतं. बरोबर. आता मी आगरी खूप करायचो कॉमेडी, तर लोकांना हळूहळू मी आगरीच वाटायला लागलो. बरोबर. म्हणजे झालं काय की मला मग आगरी महोत्सवात खूप बोलणं यायला, इव्हेंट्सला जेव्हा आगरी कोळी महोत्सव व्हायचे तेव्हा त्यांना वाटायचं की आगरी आहे, या दादूसला बोलव, विकास दादूसला बोलव. तर तेव्हा मला ते मग मी त्यांना गेल्यावर प्रांजळपणे सांगायचो की मी नाही, मी आगरी नाही आहे, मी कोळी नाही आहे, मी कोल्हापूरचा घाटी आहे, कोल्हापूर हे माझं गाव आहे, पन्हाळा माझा तालुका आहे. काय बोलतोय तिच्या असला, तू तर आमच्यातलंच वाटतं असं ते सगळे बोलायचे. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण जर एखाद्या समाजाबरोबर आणि प्रेक्षकांबरोबर एवढ्या चांगल्या रीतीने कनेक्ट होणार असू तर ह्याच्यापेक्षा चांगलं क्षेत्र नाही अभिनयासारखं, असं मला ठामपणे वाटतं. मला यातनंच काही किस्से जाणून घ्यायचे आहेत, कारण की जसं तुम्ही म्हणालात की आगरी कोळी महोत्सवात गेल्यानंतर तिकडचे लोक इतकं प्रेम द्यायचे की त्यांना असं वाटायचं की मी त्यांच्यातलाच आहे. एक्झॅक्ट. असे अनेक प्रसंग असतील. दादरचा उल्लेख केला, तुम्ही कलावंत आहात, नट आहात. दादर असेल, शिवाजी मंदिर असेल, यशवंत नाट्य मंदिर असेल, रवींद्र असेल, हा सगळा परिसर, पार्ल्यातलं दीनानाथ असेल, बोरिवली असेल, हे सगळे आपले मराठी कलावंतांचे हक्काचे ठाणे आहेत की जिथे आपण गेल्यानंतर आपला प्रेक्षक आपल्यावरती प्रेम करतो. तिथल्या काही आठवणी आहेत का? काय म्हणतात की तिथे गेल्यानंतरचा एक कनेक्ट असतो ना की प्रेक्षकांनी ओळखणं आणि मग तिथे दाद मिळणं. ॲक्च्युली आता मी तुला आता उदाहरण सांगतो. आता गेल्या महिन्यात मी आता एक माझा कार्यक्रम येतोय नवीन, त्याबद्दल मी सांगेन. मी गडकरीला माझी तालीम होती, तर पुन्हा आणि गडकरी आता नवीन बनवलं आहे. मी बऱ्याच जवळजवळ 4-5 वर्षानंतर माझं तिकडे जाणं झालं, तर फार जुन्या आठवणी आल्या. कारण पहिलं नाटक यदा कदाचित ते ठाण्यामधलंच प्रोडक्शन होतं. आम्ही बराच वेळ आमच्या तालमी सगळ्या ठाण्याच्या गडकरीच्या तालीम हॉलमध्ये झाल्या. तेव्हा AC नव्हता, आता AC लागला आहे त्या तालीम हॉलला. आणि दुसरी गोष्ट अशी की ते फार जुन्या आठवणी अशा ना, म्हणजे अशा स्लाईड्स अशा पटापट डोळ्यासमोरून जात राहिल्या. पण कोणी भेटायला नव्हतं, ऑड डे होता, त्यामुळे भेटलं नाही असं कोणी विशेष. आणि मग जाताना मी असं तलावपाळी म्हणून म्हटलं चालत आपण स्टेशनला जाऊया. तलावपाळीजवळ गेलो, एक 50 वर्षाचा म्हातारा मला भेटला आणि तो माझ्या पाया पडला. ही आत्ता 1-2 आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. म्हटलं 50, म्हटलं काका काय आलं? अरे बाबा तू आहेस कुठे? तू आहेस की नाही आहेस मुळात? आणि तू खरंच आहेस का? अरे बाबा आम्ही किती मिस केलं आहे तुला, टी व्हीवर नाही, स्टेजवर नाही. म्हटलं काका तुम्ही मला ओळखलं, हेच मला फार. अरे ओळखलं म्हणजे तू आमच्या मनात केव्हाच राज्य केलं आहेस, आमच्या मनात केव्हाच घर केलं आहेस तू. त्यामुळे तुला विसरणं फार कठीण आहे. जे आमच्या वयाचे किंवा 40शीतले 35शीतले, आता मी खरं तर सांगायचं आता जे जेनझी आहेत ना, ते आम्हाला ओळखणं जरा कठीणच आहे. बरोबर. जे आत्ता तरुण झालेत किंवा आता 20शीला आहेत 22शीला आहेत, तर आता त्यांना कोणा फक्त हास्य जत्रा एवढंच माहिती आहे. आणि मग फार आम्ही ज्या जुन्या गोष्टी ज्या करून ठेवल्या, ज्याचे आम्ही पायंडे पाडले, रियालिटी शोजचे आम्ही पायंडे पाडले, त्या आता जेनझी लोकांना माहिती नाही. पण त्या माणसाला बघून मला खरंच बरं वाटलं की अरे हां चला, म्हणजे अजूनही मी आहे. त्यामुळे हे जे प्रेम असतं ना आणि डायरेक्ट कनेक्शन जे असतं ना प्रेक्षकांबरोबरचं, ते त्याला तोड नाही हो. त्याला खरंच काही तोड नाही. म्हणजे मी कधी चालत मी स्टेशनला पोचलो मलाच नाही कळलं त्या दिवशी. आणि त्या माणसाला मी मिठी मारली आणि मग त्यांना बाय म्हटलं, पण लवकरच भेटूया म्हटलं, या कधी गडकरीला माझा प्रयोग असेल तर. असं हे प्रेम असंच वाढत राहू दे हीच सदिच्छा आहे, कारण की त्या प्रेमाला तू काही वर्ष मुकलाय जाता. होय. प्रसिद्धी जेव्हा येते किंवा आपण यशाच्या शिखरावरती जातो तेव्हा आयुष्य बदलून जातं. लोकांच्या नजरेत एक वेगळा विकाससमुद्र येऊ शकतो, पण त्याच्या मागची मेहनत, त्याच्या मागची मशागत खूप वेगळी आहे. त्याच्या मागचा संघर्ष खूप वेगळा आहे. मी थोडं आधी नेईन, मला बालपणाकडे यायचंय, कारण की आता आपल्या गप्पाच होत आहेत, तर मला विकास दादा पूर्ण जाणून घ्यायचा आहे. बालपण कसं होतं, कशा पद्धतीने तू घडलास? गावाचा उल्लेख केला कोल्हापूरचा. बालपण कसं होतं, कॉलेज कुठे होतं आणि हे नाटकाचं वेड कसं लागलं? मी मुळात राहायचो माहीम पोलीस क्वार्टर्समध्ये. माझी आई पोलीसमध्ये होती, माझे वडील प्रायव्हेट इंजिनिअरिंग कंपनीत होते. आणि आमची फार मोठी पोलीस कॉलनी आहे, नवीन पोलीस कॉलनी. जर तुम्ही बघितलं 19 बिल्डिंग आणि 2 विंग्स, म्हणजे 19 दुने 38. एका बिल्डिंगला 48 खोल्या, म्हणजे मिळून 96 खोल्या. एवढी मोठी आमची कॉलनी होती. आमचं ते कुटुंब होतं, पोलीस कॉलनीचं ते कुटुंब होतं. तिकडे धर्म नव्हता, जात नव्हती. प्रत्येक धर्माचे लोक तिकडे यायचे, प्रत्येक सण साजरा करायचे. कधी असे धार्मिक वाद आमच्यामध्ये आता कधी झालेले नाही. असं मी फार उत्तम, म्हणजे चाळीतलं वातावरण जे आता जे फ्लॅट सिस्टममध्ये आलो आहे आपण, सगळेच आता फ्लॅट सिस्टममध्ये गेलो आहे. आता कॉलनीज राहिल्या नाही आहेत, काही नाही आहे.
त्यामुळे बाजूला मयत झालं तरी 3-4 दिवस ते बॉडी आतमध्ये पडून असते, अशी फ्लॅट संस्कृती झालेली आहे. पण मी खूप छान अशा, माझं बालपण खूप चांगलं गेलं. तेव्हा आमच्याकडे मोबाईल नव्हते, आम्ही गप्पा-टप्पा, जेवण झाल्यावर खाली गप्पा-टप्पा मारायला यायचो अशा प्रकारे. आणि अभिनयाशी संबंधित माझ्या अख्ख्या खानदानीत असं कोणी काही नव्हतं. त्याप्रमाणे शाळेतसुद्धा नाही. शाळा माझी इंग्लिश मीडियम होती, KJ खिलनानी म्हणून स्टेशनलाच. नंतर मग 11वी-12वी माझी शितलादेवीला लोकमान्य विद्या मंदिर ज्युनियर कॉलेजमध्ये आम्ही ॲडमिशन घेतलं. तर सायन्सला ॲडमिशन घेतलेलं मी. तर सागर कारंडे माझ्या 1 वर्ष मागे होता, तो माझ्याच बाजूच्या कॉलनीमध्ये राहायचा. तर तिकडे त्याची आणि माझी ओळख झाली. तो 11वीला होता, मी 12वीला होतो. मग त्या दरम्यान आम्ही ना असे काही ते छोटे मोठे त्याच्या गावात जाऊन नाटक वगैरे आम्ही छोटं मोठं केलेलं. पण अभिनय असा नाही. सागर मिमिक्री उत्तम करायचा तेव्हा, म्हणजे ह्याचा आवाज काढ, त्याचा आवाज काढ. मग पिकनिकला आम्ही त्याला टाईमपासमध्ये हे कर ते कर असं आमचं सगळं त्यावेळेला चालायचं. मग त्याच्यानंतर 13वीला जेव्हा मी कीर्ती कॉलेजला गेलो, कीर्ती कॉलेजला मग तेव्हा एक शिबिर भरलं होतं. आणि त्या संवेदना परिवार नावाचा एक ग्रुप होता आणि त्याचे अध्यक्ष होते अमरजीत आमले. म्हणजे आत्ता रिसेंटली जो कुर्ला टू वेंगुर्ला हा सिनेमा रिलीज झाला, त्याचे लेखक निर्माते ते अमरजीत आमले. तर त्यांनी तर मी म्हटलं चला एक ऑडिशन देऊया. तिथे ऑडिशन होतं वर्कशॉपसाठी. तर त्या ऑडिशनमध्ये मी अचानक पास झालो. त्यापूर्वी ॲक्टिंग कधीच केली नव्हती. त्याचं आम्ही वर्कशॉप पास झालो. मग वर्कशॉप घेतलं. मग त्यांनी मला त्यांच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतलं, जो कीर्ती कॉलेजच्या स्टुडंट्सचाच ग्रुप होता, पण तो सांस्कृतिकशी रिलेटेड होता फक्त. तर आणि मग त्याच्यामध्ये मग त्यांनी माझ्यातला जो काय ॲक्टर आहे तो त्यांनी मला माझ्यातला त्यांनी ओळखला. आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून खूप मी धडे घेत गेलो. आणि त्याच्यानंतर मग झालं काय की सायन्स घेतलं होतं, BSc. ओके, माझ्याकडे खूप डेंजर डिग्री आहे BScची. मी FY ग्रॅज्युएट आहे. FY ग्रॅज्युएट म्हणजे FYला 3 वर्ष काढलीत मी, कळलं, 13वीला. म्हणजे FY BSc अभ्यास झाला नाही म्हणून परीक्षा नाही दिली. FY BSc दुसऱ्या वर्षाला एनरोलमेंट फॉर्म असतो तो भरला नाही. आणि तिसऱ्या वर्षी आर्ट्स घेतलं मग कंटाळून, कारण नाटकाच्या तालमीतून वेळच नाही मिळायचा. आर्ट्स घेतलं, तिसऱ्या वर्षी कंटाळून परीक्षाच नाही दिली. त्यामुळे FYला 3 वर्ष काढली. त्यामुळे मला FY ग्रॅज्युएट ही मला अलिखित मला ती एक डिग्री मला मिळाली. त्याच्यानंतर काय झालं, आता तरी मी 12 दिसतो, तेव्हा फार डेंजर दिसायचो. म्हणजे आणि त्या संवेदना परिवार आम्ही जो ग्रुप होता आमचा, मग त्यानंतर आम्ही निर्मल पांडे यांना जाऊन भेटलो, जे बॉलिवूडमध्ये बँडिट क्वीन वगैरे याच्यात, आता ते नाही राहिले आपल्यामध्ये. तर निर्मल पांडे आम्ही त्यांना जाऊन भेटलो. ते नैनितालवरून आलेले, NSDचे होते, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. तर आम्ही त्यांना अप्रोच झालो आणि ते नंतर म्हणजे अगदी रजिस्टर्ड आमच्या ग्रुपचे ते अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर आविष्कार आणि मग निर्मल पांडे हे जे काही गणित जुळून आलं, आमचं त्यांच्या घरी जाणं, त्यांचं माझ्या घरी माहीमला येणं पोलीस कॉलनीमध्ये, कारण माझ्यासमोर ना एक हॉल होता मोठा आणि तो आम्हाला फुकट मिळायचा. आणि नाटकवाल्यांना सगळं फुकटच हवं असतं, त्यामुळे सगळे माझ्या घरी तालमीला यायचे तिकडे. आणि मग निर्मल पांडे आमच्या अगदी माहीम पोलीस कॉलनीमध्ये येऊन तालमी वगैरे करून, त्यांची वाईफ वगैरे. तर आणि मग कीर्ती कॉलेजमधून बरेच इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स, तुम्हाला माहिती की सिनियर कॉलेजला असताना हे खूप चालतं. तर मला बरेच पुरस्कारसुद्धा मिळाले. माझे दिग्दर्शक पण खूप चांगले असायचे, ज्ञानेश्वर मरगज, पुंडलिक धुमाळ, असे नारायण, अशी बरीच मंडळी होती, समीर सुर्वे. आणि चांगली कामं त्यांच्याकडून मला करायला मिळाली. त्यानंतर आविष्कार जो ग्रुप आहे, पॅरलल थिएटर जास्त करतात, सुलभाताईंचा, सुलभा देशपांडेंचा आविष्कार, तो सुद्धा मी जॉईंट केला होता. मग मी, सुशांत शेलार, अतुल अभ्यंकर जो आज नाही आपल्यामध्ये, तर त्यांच्याकडे पण मी बरीच नाटकं केली. पण 3 वर्ष कॉलेजची संपली, आता करायचं काय? कारण कसं होतं, मी होतो माहीम पोलीस कॉलनीमध्ये राहणारा. आता पोलिसाचा पोरगा हा पोलीसच झाला पाहिजे, हा अलिखित नियम होता तिकडचा, बरोबर. बरं, राहायला दुसरं घर नाही, बरोबर, त्यामुळे पोलीस होणं भागच आलं. पण ते न जुमानता मी फक्त थिएटर आणि थिएटरच करत राहिलो. 3 वर्ष संपली तरी मग हे थिएटर, कामगार कल्याण, ह्या अशी छोटी नाटकं मी करत राहिलो. अगदीच काय नाही तर आम्ही चेंबूरचा एक माझा ग्रुप होता, चेतक घेगडमल माझे मित्र आहेत ते. तर आम्ही स्ट्रीट प्लेसुद्धा करायचो. त्या काळामध्ये संविधान बंदी असं काहीतरी चाललं होतं, संविधान नको आहे म्हणून, आरक्षण बंदी तर त्याच्यावर आम्ही बरेच थिएटर प्ले वगैरे केले होते. संभाजी भगत जे आहेत, संभाजी भगत आणि आमचे बऱ्याच वेळेला शाहीर संभाजी भगत, तर आमच्या बऱ्याच वेळेला आमचे स्ट्रीट प्ले एकत्र व्हायचे. आमचा स्ट्रीट प्ले संपल्यावर आम्ही एक टोपी फिरवायचो आणि मग ते जे काय 5-10 रुपये लोकांकडून येतील ते आम्ही डिवाईड करायचो आणि मग आम्ही आमच्या ट्रॅव्हलिंगला ते वापरायचो आणि मग पुढच्या शोला आम्ही जमायचो. हे सगळं झालं. 3 वर्ष कॉलेजची संपली. पण आता पुढे करायचं काय? पोलीस भरती तर व्हायचं नाही आहे. तर मग म्हटलं आता डायरेक्ट ॲक्टिंगला कोण चान्स देणार नाही.
कोणतरी सांगितलं फोटो बिटो काढायचे आणि मग फिरायचं असतं स्टुडिओमध्ये, ऑफिसेसमध्ये अंधेरीला, ते सुद्धा करून बघितलं, काही काम मिळेना. तर मग माझी जी एकांकिका स्पर्धा ज्या मी करायचो त्यात संजय खापरेने माझी एकांकिका बघितली होती. संजय खापरे अभिनेता तुम्हाला माहिती आहे. तर त्याने मला अप्रोच झाला माझ्याकडे, आणि विकास माझी रिप्लेसमेंट करशील का? म्हटलं कुठे? यदा कदाचित नावाचं एक नाटक सुरू झालं आहे गेल्या वर्षी. तर संतोष पवार फक्त ऐकून होतो तेव्हा, आणि यदा कदाचितची जी काही धूम होती त्या काळामध्ये जबरदस्त, म्हणजे दिवसाला महिन्याला 40 वगैरे प्रयोग व्हायचे त्यांचे. म्हटलं अरे ह्या नाटकात जर काम करायला मिळालं. धृतराष्ट्र सगळ्यात बॅट्समन, सगळ्यात बॅटिंगचं जॉब जो होता तो धृतराष्ट्राचा, म्हणजे जे संजय खापरे करत होता. पण संजय खापरे इतर काही गोष्टींमध्ये बिझीज असल्यामुळे त्याला ते करता येत नव्हतं. पण त्याच्यापूर्वी संजय खापरेने मला कुठल्या कामाला लावलेलं ते मी तुम्हाला सांगतो. संजय खापरेने मला टी व्ही सिरियल्समध्ये असिस्टंट आर्ट डिरेक्टर म्हणून मला त्याने कामाला लावलं होतं. म्हणजे तो त्याचं हात खूप छान आहे, आणि तो आर्ट डिरेक्शन करायचा जवळजवळ 4 मालिकांची त्या काळामध्ये. आकाश पेलताना आणि स्मरण विस्मरण आणि अजून 1-2 मालिका होत्या. तर त्याच्यातमध्ये त्याने मला आर्ट डिरेक्टर म्हणून त्याने मला कामाला लावलं, असिस्टंट म्हणून. म्हणजे बरं, असिस्टंट आर्ट डिरेक्टरचं काम काय? इकडची कुंडी तिकडे उचल, हे खाट उचल आणि तिकडे ठेव, बस ही फोटो फ्रेम हलव आणि तिकडे लाव. आणि मला आर्ट डिरेक्शनमधलं ओ का ठो काही येत नव्हतं. त्यामुळे ते काम माझ्यासाठी सगळ्यात सोपं होतं. मला ₹150 रोज मिळायचा. जवळजवळ 12 तास शूटिंग असायचं. माहीमला राहायचो, मड आयलंडला जायचो, मड आयलंडवर रात्र यायची. ₹150 मला ते रोज मिळायचे. मग ते सगळं चालू असताना त्याने मला रिप्लेसमेंटसाठी विचारलं. मग मी गडकरीला गेलो, आणि ॲट द सेम टाईम त्याच्या रिप्लेसमेंटसाठी ऑलरेडी एक पोरगा आला होता, आणि तो खूप छान करत होता. चेतन होडगे त्याचं नाव. तर त्याला तो फायनल झाला होता. पण जो आगंतुक होता त्या नाटकामध्ये, आगंतुक म्हणजे वेगवेगळ्या भूमिका तो करायचा, तो किशोर चौगुले करायचा. तर त्याच्यामध्ये मावशी, देवानंद, रावण, वीरप्पन, श्रावणबाळ, महात्मा गांधी अशी 6 भूमिका होत्या. तर मला त्या निर्मात्याने विचारलं, हा रोल तुला जमेल का? म्हटलं मी करून बघतो, तुम्हाला बघा आवडलं. तर त्यांना मी ते करून दाखवलं, तर त्यांना ते खूप आवडलं. आणि त्याच्यानंतर जे काही मी यदा कदाचितमध्ये लागलो, ते मी 1,500 प्रयोग केले त्या नाटकाचे. क्या बात आहे, हां, क्या आणि बात आहे. हा माझा अभिनयातला व्यावसायिकचा पहिला सुरुवात माझी अशी झाली. वा वा वा. खरं तर यदा कदाचितने अनेकांची आयुष्य बदलली. जितकं चांगलं झालं तितकंच यदा कदाचित हे कॉन्ट्रोवर्शियल सुद्धा झालं. यदा कदाचित हा एक आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा ठरला. पण त्याच्या आधी जसं तुम्ही म्हणालात की घरात आई पोलीस होती. पोलीसवाल्यांच्या मुलांना कुठेतरी कंपल्शन असतं, कुठेतरी एक जबाबदारी असते. तशी घरातनं होती का? या कलेला थोडा विरोध झाला का? किंवा आईचं आणि घरातलं वातावरण कसं होतं जेव्हा तुम्ही अभिनयात यायचं ठरवलं? नाही, मुळात मला कधीच कोणी विरोध केला नाही. ना माझ्या वडिलांनी केला, ना माझ्या आईने कधी विरोध केला. मला 2 मोठ्या बहिणी होत्या. त्या पण कॉलेज संपल्या त्या जॉबला वगैरे लागल्या. आणि घरची परिस्थिती अशी होती की वडिलांनी VRS घेतला होता. त्यांची कंपनी बंद पडली, त्यामुळे VRS गेला, ते अनएम्प्लॉईड झाले होते. आईला माझ्या डायबिटीज झाला होता, कळलं का? त्यामुळे ती एका ट्रेनमधून एकदा पडली होती ड्युटीवर जात असताना. त्यानंतर मग बरंच तिच्या आयुष्यात ती घरीच होती. मग नंतर तिचा करंगळी काढली, मग एवढा हात काढला, मग एवढा हात काढला, आणि मग जाताना मग तिचा अख्खा एवढा पाय काढला. सो खूप ते जेव्हा वडील तिला ड्रेसिंग करायचे, मी बाहेर लांब कुठेतरी पळून जायचो, कारण आपल्या आईला अशा अवस्थेत कोणी नाही बघू. तर जबाबदारी होती की आता हे ना, ही जेव्हा तिची कार्यकाळ तिचा संपेल, नंतर राहायचं कुठे? आम्ही राहायला घर नव्हतं मुंबईत, आणि मुंबई माहीममध्ये घर घेणं तर अशक्य होतं. बरं, तिने असं काही पोलीस खात्यात राहून असं काही कमवून विमून ठेवलं नव्हतं, अजिबातच नाही म्हणाल तर 0, कळलं का? त्यामुळे मग मी पोलीस भरतीला उभा राहिलो बॉस. म्हटलं आता चला ते ॲक्टिंग विक्टिंगचं नंतर बघूया, पहिलं घरची जबाबदारी आपण पार पडूया. तर मग बऱ्याच वेळेला मग मी पोलीस, माझ्या जे जोडीची पोरं असायची, मग त्यांच्यावर सकाळी प्रॅक्टिसला जाणं वगैरे वगैरे वगैरे. तर पण मी काय व्हायचं माहीत आहे, मी ऑब्स्टिकलमध्येच पास नाही व्हायचो. म्हणजे ग्राउंड एक्झाम्स ज्या असतात ना, मी 35 मार्कापर्यंत कधी गेलोच नाही. 2दा असं झालं की बरं, बाकी मी रायटिंग आणि याच्यामध्ये हुशार होतो. पोरांना गॅरंटी होती, माझ्या इतर मित्रांना, की GK हुशार आहे हा, ह्याच्यात जर आला तर तो बाजी मारून नेईल रायटिंगमध्ये, रिटर्न एक्झाममध्ये. पण मी कधी 35च्या मी क्रॉसच नाही केला. मग लास्ट चान्स होता माझा. मग तेव्हा मी म्हटलं आता ना, यावेळेला आपण धावायचं, जोरात धावायचं, जे काय असेल ते ग्राउंड एक्झाम्स आहेत ना जोरात करायचे. कारण आईची रिटायरमेंट आली होती. म्हटलं आता काय करणार? आणि मी ना 39 मार्कपर्यंत पोचलो. 39 मार्क्स माझे झाले. आणि जेव्हा मला 39 मार्क्स मिळाले, मला कळलं माझा एक इव्हेंट बाकी होता रस्सी चढायचा. तेव्हा मला कळलं की त्या वर्षापासून 50 मार्क्स पासिंग झालं. त्या वर्षापासून 50 मार्क्स.
त्या रागात मी दोरी चढणारच नव्हतो, कारण मला येत नव्हती. मी त्या रागात चढलो वर आणि मला त्याचे 10 मार्क मिळाले. म्हणजे मला 49 मार्क मिळाले. एका मार्कासाठी मी राहून गेलो. त्यामुळे तोही माझा चान्स हुकला. मग ते पण मी म्हणतो की हे देवाची काहीतरी योजना असते. म्हणजे पुढे म्हणजे मी डायरेक्ट कट टू एक जंप मारतो की एक झीचा आम्ही कुठला तरी इव्हेंट करत होतो. तर माझे जे बॅचमेट्स होते, जे तेव्हा भरती झाले होते, जेव्हा मी रशी चढून पण मला पोलीस भरती होता नाही आलं, तर ती सगळी 5 ते 6 मुलं आमच्या माहीम पोलीस कॉलनीत राहणारी माझ्या बंदोबस्तासाठी होती. मला व्हॅनिटी व्हॅन टू मला स्टेजवर नेण्यासाठी आणि पुन्हा स्टेजवरून मला पुन्हा व्हॅनिटी व्हॅनमध्ये आणण्यासाठी आणि तिथून पुन्हा माझ्या गाडीपर्यंत नेण्यासाठी ही 5-6 मुलं तेव्हा बंदोबस्तावर होती. तर ही देवाच्या काही नियम असतात, काही योजना असतात. मी पोलीस भरती नाही होऊ शकलो तर देवाला काहीतरी वेगळं एक्सपेक्टेड होतं की मी प्रेक्षकांसाठी यावं, प्रेक्षकांसाठी जगावं, प्रेक्षकांना हसवावं, असं काहीतरी देवाचा प्लॅन असू शकतो. अगदी किती सुंदर अनुभव सांगितलात. पण कुठेतरी ना कलाकाराच्या अंगी एक तो किडा असतो, ती एक उमेद असते, तो अवलीपणा असतो, तो व्रात्यपणा असतो. तो कुठेतरी होता का? म्हणजे अभिनय तर नंतर कीर्ती कॉलेज आणि त्या सगळ्या प्रवासात आला, पण आधीच कुठेतरी होतं का? कारण की एक माहीम चा उल्लेख केला, माहीम पोलीस वसाहतीचा, बाजूला कोळीवाडा तर खूप जवळ आहे त्याच्या. तर हा जो अवलीपणा आहे तो तिथे होता का शाळेत असताना किंवा लहान असताना, की एकदम? अजिबात नाही. मी कंप्लीट विरोधी होतो. मी खूप मितभाषी होतो. माझ्या शेवटपर्यंत मैत्रिणी कधी झाल्याच नाही. मी 12वीपर्यंत कुठल्या मुलीशी बोललोच नाही. कळलं का? एकदाच बोललो 12वीला. मी कुठल्या तरी मुलीला प्रपोज केला आणि ती आमच्याकडे काहीतरी साई भंडारा होता, तर सगळ्या पोरी आतमध्ये साईबाबांच्या पाया पडायला गेल्या आणि ती एकटी बाहेर होती. आता मुली बाहेर का राहतात उभ्या देवदार ते तुम्हाला माहिती आहे. तर मी तिला जाऊन डायरेक्ट प्रपोज केला. प्रपोज करायची शिस्त पण नव्हती मला. काहीतरी वेड्यावाकडं तिला विचारलं आणि ती बोलली नाही राहू दे बाबा. पण एवढे केस होते माझे. निर्मल पांडे आमचे गुरु होते, त्यामुळे मी पण एवढे केस वाढून फिरायचो, एवढा घाणेरडा दिसायचो मी, मला माहिती आहे. सो नाही, मी असा कधीच नव्हतो माझ्यात किंवा किडे करतो, ह्याची छेडकाड त्याची छेडकाड, अजिबात नाही. शाळेमध्ये एकदा फक्त मी स्पीच दिलं होतं, माझ्या वडिलांनी मला लिहून दिलं होतं, मराठीत होतं म्हणून, आणि त्याचं मला एक कॉन्सलेशन प्राईजसुद्धा मिळालेलं. अदरवाईज माझा अभिनय जो लोक स्टेजवर बघतात किंवा आत्तासुद्धा मी फार फ्री आहे, म्हणजे कोणाची पण खेचतो मी आणि हजरजबाबीपणा माझ्यात आहे तो, त्यामुळे लोकांना तो फार आवडतो. पण मी पूर्वी असं अजिबात नव्हतो. अगदी 11वी-12वीला सुद्धा मी असा नव्हतो. मग 13वीला जेव्हा नाटकांमध्ये आलो आणि तेव्हापासून मग मी माझा जरा स्वभाव बदलला. पण मग हा कोळीवाडा कुठे सापडला? कारण की इतके स्किट आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही आलात की लोकांना फक्त कोळीवाडा दिसतो नजरेपुढे. तर हा कोळीवाडा कुठे सापडला तुम्हाला? नाही सांगतो ना. काय, मी मुळात माहीम पोलीस कॉलनी म्हणजे ही फिशरमन कॉलनीच्या बाजूला. बरं, दर्या काय म्हणतात त्याला, माहीमचा दर्या आमच्या बाजूलाच, त्यामुळे जाणं येणं असायचं आणि लोकांचं आम्ही बोलणं. दर्या हा सुद्धा कोळी लोकांचा शब्द आहे. दर्या हा कोळी लोकांचा शब्द. आम्ही तिकडे जायचो आणि त्या लोकांशी बोलायचो आम्ही, आमच्या गप्पा टप्पा व्हायच्या. बरं, खूप कलाकार जे आहेत ना ते आगरी बोलण्याचा प्रयत्न करतात. आता सक्सेसफुल आहे तो फक्त अरुण कदम, कळलं का? कारण त्यांचं एक ना फक्त ते लोक ना फक्त भाषा पकडतात, भाषा. पण प्रॉब्लेम असा आहे ना, आता मी जो बोलतोय ना तसा मी आगरी माणूस नाही बोलणार. एक काय रे बाबा काय बोलतो, हा जो आवाज आहे ना तो कशामुळे होतो माहिती आहे? त्या खाऱ्या पाण्याचा ना जे वारा आहे ना त्याच्यामुळे त्यांच्या त्या आवाजात नॅचरल फरक येतो. त्यामुळे ते काय रे कसा आहेस असं ना, काय रे कसा, हा जो थ्रो आहे ना तो त्याच्यामुळे होतो. त्यामुळे अरुणचा मुळातच तो पीच तसा आहे. अरुणमध्ये जो तो पीच आहे ना तो इनबिल्ट आहे. आणि बरेच लोक आगरी बोलतात ना ते फक्त ती भाषा, लिहून दिलेली भाषा बोलतात, पण ते व्हॉईस बदलत नाहीत. कळलं का? तो व्हॉईस बदलणं खूप गरजेचं आहे, कारण तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. ते कंटिन्यू खाऱ्या पाण्याच्या वाऱ्यामध्ये असतात ते, त्यामुळे त्यांच्या आवाजात जो नॅचरल आवाज असतो ना तो जेव्हा ते कामाला सुरुवात करतात, जेव्हा मावरं पकडायला जातात, बोटीवर जातात, तेव्हा त्यांच्या आवाजामध्ये तो चेंज होत जातो. तो मी पकडला, तो मी प्रेझेंट केला आणि मग तो लोकांना तो आवडायला लागला. खूप वर्ष झाली तुम्हाला टीव्हीवरती पाहून, तुमचा आगरी कोळी स्किट पाहून. एखादं वाक्य, एखादा डायलॉग जर इथे आला ना तर खऱ्या अर्थानं मुलाखतीला मजा येईल. मग माझा तो डायलॉग फेमस होता, खरे बा आला एवढ्या दिवस होता कुठं दिसला नाही ते असलं क सांगू, अरे मी आर्मीत होतं. काय बोलतं तू आर्मीत होता? आवरात दुबला पतला तू सिंगल पसली, तू आर्मीत होता? अरे तसा नाही रे, कावील झाली होती, ताप आईला होता, हॉस्पिटलमध्ये आर्मीत होतो. अच्छा म्हणजे ॲडमिट होता, मी काही वेगळं बोललो काय? असे खूप सारे विनोद आहेत ज्याने आम्हाला हसवलं.
हा यदा कदाचित एक महत्त्वाचा टप्पा ठरला, जसं आपण म्हटलं की व्यावसायिककडे येण्याचा. मग विकास समुद्रे यांची गाडी कशी वेगात धावू लागली? कुठले कुठले प्रोजेक्ट मिळाले, कुठली नाटकं मिळाली, कुठले रियालिटी शो मिळाले, जेणेकरून विकास समुद्रे हे नाव एका ब्रँडसारखं मार्केटमध्ये तयार झालं? आता यदा कदाचित हे नाटक मी केलं, पण ते नाटक होतं संतोष पवारांचं. त्याचे मी 1,500 प्रयोग केले. 1,500 प्रयोग व्हायला किती काळ लागतो हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. पण यदा कदाचितच्या बाबतीत ते जरा लवकर झालं, कारण प्रयोग त्याचे जास्त लागायचे. आणि महाराष्ट्र, गोवा असं सगळं. आणि त्यावेळी किती नाईट होती यदा कदाचित? यदा कदाचितला माझी सुरुवात 150 रुपये होती. 150 रुपयात मी जवळजवळ 200 प्रयोग केले. आणि एकदा भरत नाट्य मंदिरला ना मला चुकून असं 175 रुपये नाईट आली. म्हटलं आई, आपल्या निर्मात्याने वाढवलेली काय? तर मग मी निर्मात्यांना म्हटलं, आमचे दत्ता घोसाळकर निर्माते होते, म्हटलं अहो दत्ताजी, मला चुकून 175 रुपये आले. काय बोलतो? होय काय? हे श्री इकडे रे. मग मॅनेजरला बोलवलं, काय लिहिलं आहे? 25 रुपये. हां, चुकून झालो. हे विकास, आजपासून तुझी एवढी नाईट. मग तेव्हापासून मला 175 मिळायला लागले. त्यानंतर 200. कसं होतं माहिती आहे, त्या काळात जबाबदाऱ्या फार नव्हत्या हो. कळलं का? नुकतंच कॉलेज वगैरे संपून फॅमिलीच्या अशा जबाबदाऱ्या अशा नव्हत्या. जे मिळत होते ते खूप होतं. बरं, प्रयोग काय 2-4 करायचो नाही ना आम्ही, महिन्याला 20-25 प्रयोग. त्यामुळे ती मोठी अमाऊंट असायची आमच्याकडे. आणि आम्हाला काही लगेच प्रत्येक प्रयोगाला पैसे मिळायचे नाही, एक 10-10 दिवसांनी, 15-15 दिवसांनी. त्यामुळे एक मोठी अमाऊंट यायची तेव्हा. सो ते फार छान चाललं होतं. तर बाय द टाईम मी संतोष पवारला भेटलो नव्हतो. मग नंतर संतोषने, कारण संतोषचं थोडंसं त्यांच्याशी नंतर कलाकार मग ॲडिशन घ्यायला लागले वगैरे. मग संतोषचं वाजलं काहीतरी थोडंसं, आणि मग त्याने प्रयोगाला येणं बंद केलं. मग नंतर एकदा संतोषशी माझी भेटगाठ झाली. मग नंतर आमच्यात चांगलं मग ट्युनिंग पण जुळलं. मग त्यानंतर मग मी संतोष पवारकडे डायरेक्ट नाटकांमधून मग मी काम करायला लागलो. मग त्याने मला पहिल्या नाटकात त्याने मला घेतलं. नाय नो नेवर नावाचं नाटक होतं. तर ते खरं तर माझ्या आयुष्यातलं टर्निंग पॉईंट नाटक होतं. नाय नो नेवर म्हणजे यदा कदाचितमध्ये धर्माच्या तोंडी ते वाक्य आहे, नाय नो नेवर, त्याचंच उचलून त्याने नाय नो नेवर या नावाने नाटक केलं होतं. त्याचे पण जवळजवळ 1001 प्रयोग आम्ही केले. तर त्याच्यात माझ्या 10 भूमिका होत्या. 10 आणि वेगवेगळ्या शेड्सच्या अशा 10 भूमिका होत्या. मग ते नाटक बघायला सचिन पिळगावकर एकदा पार्ल्याला आले होते. मग त्यांना माझ्या भूमिका फारच आवडल्या. ती माझी त्यांच्यानी पहिली भेट माझी. मग त्याच्यानंतर त्यांची सहारा नावाचं एक चॅनल होतं, तेव्हा त्यांची हिंदी मालिका तिकडे लागायची. त्यात मग मी कॅमिओ करायला लागलो. म्हणजे एपिसोड वाईज 2-2 एपिसोड असे वेगवेगळे कॅरेक्टर मी त्यांच्याकडे करायला लागलो. पिळगावकरांकडे. हां. आणि संतोषचं आणि माझं नाटक, त्यानंतर आम्ही एवढे हुकमे एक्के होऊन गेलो एकमेकाचे, की संतोष माझ्याशिवाय दुसरं नाटक करायचंच नाही. बरोबर. म्हणजे एक अष्टविनायकचं एक नाटक होतं, आमचं सगळं 7 मजली. त्याचे लेखक होते हेमंत एदलाबादकर. आणि बाय द टाईम मी सगळे संतोषकडे मुख्य भूमिकाच करायचो, किंवा तो मला असे छोटे रोल द्यायचाच नाही. मला खूप चांगला वापरून घ्यायचा तो, आणि मी पण त्याला न्याय द्यायचो. आणि मग ते स्क्रिप्ट वाचली मी हेमंत एदलाबादकरची. त्याच्यात प्रधान नावाचं कॅरेक्टर होतं. तर ते विकास, हे तुला करायचं. आणि मी स्क्रिप्टमध्ये बघतो तर काहीच नाही प्रधानला, मोजून 8-10 डायलॉग अख्ख्या नाटकात. म्हटलं संतोष, हे नको, राहू दे संतोष, मी थांबतो घरी, मी पुढच्या प्रोजेक्टची वाट बघतो ना, मी नाही कुठे जाणार. मला म्हटलं पिक्चरची हाऊस नाही, घाबरू नको की तुला वाटेल की मी कुठेतरी निघून जाईन. असं काही नाही होणार, मी थांबेन. संतोष बोला, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा, तू हे पात्र कर बघ. मेन रोलपेक्षा हे जास्त लक्षात राहील. मंगेश देसाई मुख्य भूमिकेत होता तेव्हा. आणि मग त्याने मला ते तालमी दरम्यान ते पात्र एवढं फुलवलं, माझ्या तोंडी एक पालुपद होतं, आयला मजा आहे, असं ते ग्रामीण क्षेत्राचे. पण ते नाटक एकतर पॉप्युलर झालं ते झालं. ते नाटक थांबलं काही प्रयोगानंतर, कारण खूप प्रयोग झाले होते त्याचे. आणि ते जेव्हा त्याचा रिमेक आला ना, तेव्हा त्या नाटकाला टायटल दिलं गेलं आयला मजा आहे. म्हणजे माझं जे पालुपद होतं, म्हणजे मी नंबर 3 पोझिशनला वगैरे असेल त्या नाटकात, तरीसुद्धा त्या प्रधानजीचं पालुपद त्या नाटकाला देण्यात आलं. म्हणजे एवढं संतोषने ते एखादं पात्र जर त्याने ठरवलं ना की हे मला हिट करायचं आहे, तर त्याच्या डोक्यात असतं ते. भले कागदावर काही नसतं, पण ते त्याच्या स्क्रिप्ट म्हणजे कशा संतोषच्या बसच्या तिकिटावरली कागद काय प्रिस्क्रिप्शन डॉक्टरचं मिळालं त्याच्यावर, अशी त्याची स्क्रिप्ट असायची. तो जे डायलॉग तोंडी देईल ना फ्लोअरवरती, ते डायलॉग तो सगळे हिट करायचा. तर दरम्यान मग आमची नाटकं खूपच, आणि कुठलंच नाटक माझं संतोष बरोबरचं कुठलंच नाटक 500 किंवा 1000 प्रयोगाच्या खाली आम्ही केलं नाही. आणि सगळे आम्ही सलग हिट नाटकं दिली. पहिचान कोण माझं सगळ्यात आवडतं नाटक होतं. म्हणजे 4 भूमिका मी त्याच्यात करायचो. म्हणजे मी त्याच्यात हिरो होतो, मी त्याच्यात हिरोचा भाऊ होतो, मी त्याच्यात विलन होतो, आणि मी हिरोची आई पण होतो.
असे मी 4 वेगवेगळ्या भूमिका आणि मग माझे डमी पण वापरले गेले. त्याच्या माझा मास्क बनवला गेला, खारला जाऊन माझ्या चेहऱ्यावर ते काय काय लावलं होतं आणि 2 मास्क माझ्या फार खर्चिक काम होतं ते, पण ते उत्तमरित्या संतोषने ते नाटक बसवलं होतं आणि त्याचे पण बरेच प्रयोग झाले आणि त्याच्यामुळे पण मी घराघरामध्ये हे पोहोचलो. किती साली आलं असेल 2000 पैचान कोण साधारण 2007 सालचं होतं. 2007 2007. आणि त्याच्याच आधी एक महत्वाचा टप्पा आयुष्यात येऊन गेला, ते म्हणजे नवरा माझा नवसाचा. हा. मगाशी पिळगावकरांचा उल्लेख झाला. पिळगावकरांच्या सिनेमात झळकणं आणि ती एक भूमिका हिट होणं हा एक योगायोग होता. त्याच्याविषयीची आठवण ऐकायला आवडेल. बापरे, नवरा माझा नवसाचा वॉज अ माइलस्टोन इन माय लाईफ. तो सिनेमा कसा मिळाला आणि कसं म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे 9on सचिन पिळगावकरांची ओळख झाली होती आणि मग छोटे मोठे कॅमिओ त्यांच्या सिरियलमध्ये केले होते. आता नवरा माझा नवसाचा मुळात त्याचे डायलॉग्स लिहिले होते संतोष पवारने, कळलं का? आणि त्याच्यात ते बाणकोटी कॅरेक्टर होतं जे चिपळूण, जे मी केलं चिपळूणचं होतं ते. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आगरी, जसं लोकांना वाटतं की मी आगरी आहे, तर अजूनही बऱ्याच लोकांना वाटतं मी चिपळूणचा आहे. अजूनही मला म्हणतात, मी दिसलो तरी आग लागली तुझ्या तोंडाला, झाला तुझा, असं काहीतरी ते चालू करतात. पण संतोष पवार आणि सचिन पिळगावकर यांचं एकत्र म्हणणं होतं की हा रोल विकास करणार. मग मी गेलो, मग मी रीडिंग केली. रीडिंग ते काय बाणकोटी यादा कदाचित मुळातच बाणकोटी नाटक होतं, त्यामुळे ती भाषा येणं हे स्वाभाविकपणे मला, मग त्यामुळे तो रोल फायनल झाला. आणि शूटिंग म्हणजे बाप रे, ज्या लोकांना आपण म्हणजे शाळेत असताना जेव्हा फक्त दूरदर्शन होतं तेव्हा संध्याकाळी 6 वाजता शनिवारी लाईट बंद करून पाणीपुरी वगैरे खात टी व्हीवरती ज्या कलाकारांना बघायचो, सचिन, अशोक सराफ, जयवंत वाडकर, विजय पाटकर, रीमा लागू, हे एवढे मातब्बर कलाकार आणि एका बुफेमध्ये मिळाले ना हो तुम्हाला. आणि वेगवेगळे लोकेशन नाही, एकाच बसमध्ये तुम्हाला 25 दिवस शूटिंग करायचं आहे, कळलं का? त्यामुळे त्यांच्याबरोबरची बॉन्डिंग, हे लोक कसे बोलतात, हे लोक एकमेकाशी कसे राहतात, यांची किती जुनी बॉन्डिंग आहे. एवढे सिनियर ॲक्टर असूनसुद्धा सचिनजींचं काय ऐकतात, तर ते दिग्दर्शक म्हणून त्यांना किती मान देतात. बरोबर, सचिनजींनी ऑलमोस्ट 50 इयर्समध्ये हा सिनेमा केला होता. वयाच्या 50शीला ते झाले नव्हते कंप्लीट, पण आले होते ते 50शीला, तेव्हा त्यांनी हा सिनेमा केला होता. मग स्वतःला त्यांनी मेंटेन कसं केलं की बाबा माझ्या सुरकुत्या दिसू नये, त्यासाठी मी काय काय टाळतो, काय काय त्यांनी परहेज केला होता कुठल्या कुठल्या गोष्टींचा, हे सगळं आम्ही त्या काळ. आणि तो 25 दिवसांचा जो काळ होता, खरं तर तिकडे शूटिंग करणं खूप टफ होतं. कारण तुम्हाला ती बस जरी उघडी दिसत असेल ना, ती नवरा माझा नवसाची मधली बस, पण ती ॲक्च्युली उघडी नव्हती, ती पॅक होती. तिला एका पेपरने, ते शूटिंगचं सामान काय काय असतं, एका पेपरने असं ब्लॉक केलेलं असतं, त्यामुळे खूप आतमध्ये घामटा निघायचा सगळ्यांचा. आणि मग मागे तेव्हा व्हॅनिटी व्हॅन, अशा पळणाऱ्या व्हॅनिटी व्हॅन नव्हत्या तेव्हा, त्यामुळे जे मागे एक 4 व्हीलर असायची, मग त्याच्यात मग कधी कधी अशोक मामा, सचिनजी, असे सचिनजी तर नसायचेच कारण ते डिरेक्टर होते सिनेमाचे, ते आमच्याबरोबरच असायचे. त्यामुळे तो जो काय अनुभव होता ना, आणि पहिलाच सिनेमा मला देवाने असा दिला की एवढा मोठा बुफे वाढून ठेवला समोर, सचिन पिळगावकर एवढं मोठं नाव, त्यांनीसुद्धा 12 वर्षानंतर हा सिनेमा केला होता, कळलं का? त्यामुळे त्यांच्याकडे काम करताना कुठल्याही कलाकाराने पैसे किती देणार हे विचारलं नव्हतं. आम्ही सुद्धा सचिन पिळगावकरांना सिनेमा करायला मिळणं आणि त्यात एवढा मोठा प्रॉमिनंट रोल. बरं, त्याची गंमत अशी आहे, तुम्ही जर तो माझा सीन बघितला असेल की माझी बायको तिकीट वगैरे फाडते आणि फेकून देते, तर तसं नव्हतं ते. मी चिपळूणला उतरतो असा तो सीन होता आणि मग मी निघून जातो, मग मी शेवटपर्यंत सिनेमात नाही आहे. पण पिळगावकर बोलले की नाही, मला विकास शेवटपर्यंत पाहिजे, शेवटच्या गणपतीच्या आरतीपर्यंत पाहिजे. मग संतोषने तो सीन लिहिला माझा, खास माझा आणि तो बायकोचा जो जास्त पॉप्युलर झाला जो सीन, 2 झुले द्या व 2 गणपती फुले द्या, तो जो सीन आहे तो नंतर लिहिला गेला. आणि म्हणून मग सचिनजींमुळे मी तिकडे गणपतीपुळ्याला पोचलो. त्याच्या तालमीची एक गंमत तुम्हाला सांगतो. सचिन पिळगावकर म्हणजे किती शार्प माणूस आहे बघा. आता ह्याची तालीम झाली मुळात शिवाजी पार्कला एक मोठा हॉल घेतला आणि कोण कुठे बसणार वगैरे असे खुर्च्या लावून बसची सगळं त्यांनी, विकास इकडे बसणार, प्रदीप तू इकडे, अशोक इकडे आणि विजय तू इकडे, जयवंत तू इकडे, हे सगळं त्यांच्या जागा बसवल्या. मग तालमी चालू झाल्या, डायलॉग बिलॉग. मग मागून कोणतरी ओरडतं असा डायलॉग होता. माझ्या मागे ती डेड बॉडी ठेवलेली दाखवलं ना, पुतळा तो खाली, तर मागून कोणतरी ओरडतं, अरे सीट खाली बॉडी आहे. तर मी तेवढं ते गपचूप ॲडिशन टाकलं, ज्याला जालीवाली असेल तर मानची बॉडी. ते पिळगावकर एवढे हसले, ते 10 मिनटं हसायचंच थांबे ना. म्हणजे जालीवाली म्हणजे काय, ती बनियन असते ना, तर चिपळूणमध्ये जनरली जालीवाली बॉडी घालतात, जाळीवाली बनियन घालतात. तर तो पंच त्यांना एवढा आवडला, त्यांनी प्रोडक्शन मॅनेजरला तात्काळ बोलवलं. ऐक, आता आपण जेव्हा जाऊ ह्याला गणपतीपुळ्याला, तेव्हा मला 2 जाळीवाल्या बनियन पाहिजेत.
मग त्यांनी खरंच मी चेक केलं तर त्यांनी ती जाळीवाली बनेन आणली होती त्या एका माझ्या ॲडिशनसाठी. आणि मग त्यांनी बघितलं की अरे ही तर खूप पांढरी म्हणजे एकदम व्हाईटवाले, चल तसं नाही पाहिजे. मग ते त्यांचा जो कुक होता तो आम्ही कुक नेला होता, त्यांचा रेग्युलर कुक होता तो, इसको चाय के पाणी में डुबो. मग त्याने मग तो मस्त ते चांगली मस्त ब्राऊन केल्या त्या बनियन आणि त्यांनी मला आणून दिल्या की ह्या तू वापरायचा आहेस. तुझं ते बनियन दिसत जरी नसेल ना तरी आतमध्ये ही जालीवाली बॉडी तुझी पाहिजे, कारण हा डायलॉग आपल्याला घ्यायचा आहे. पण काय म्हणतात ना त्याला, त्या डायलॉगला पिक्चरमध्ये स्थानच नव्हतं, कारण तो डायलॉग होता जॉनी लिव्हर यांच्या सीनमध्ये तो मी ॲडिशन घेतलं होतं. तालमीला जॉनी लिव्हर नव्हते, पण जॉनी भाई आल्यानंतर अख्ख्या सिनेमाचा माहोलच चेंज झाला. त्यांनी जे काय केलं आहे ते कोणीच नाही करू शकत. कुठलाही कलावंत ते नाही करू शकत. त्यांनी जे काय नेपाळी त्यांनी उभा केला आहे त्याच्यामध्ये मग माझा डायलॉग कुठे गेला ते त्यांनाही कळलं नाही, मलाही कळलं नाही आणि पळगावकरांनाही कळलं नाही. मग नंतर मला काय आले बोल विकास तुझा डायलॉग उडाला ना, म्हटलं सर जाऊ दे ना, म्हटलं सीन बघा ना केवढा मस्त झाला आहे. असं तो प्रवास एकूणच. आणि एवढी मोठी स्टारकास्ट, रीमाताई 2 दिवस, रीमा लागू, सोनू निगम आमच्याबरोबर 2 दिवस, जॉनी लिव्हर 1 दिवस, त्यामुळे फार मोठी पर्वणी होती हो. आणि पहिलाच सिनेमा गोल्डन जुबली. गोल्डन जुबली अजून काय पाहिजे लाईफमध्ये तुम्हाला? अजूनही लोक तो सिनेमा बघतात. अजूनही लोक सिनेमा बघतात तो. पण आज कुठेतरी पिळगावकरांना इतकं ट्रोल केलं जातं, त्यांना बोललं जातं, तेव्हा तुमच्यासारख्या जाणकार कलाकाराला वाईट वाटतं का की अरे हो हो तो माणूस तुम्हाला माहित नाहीये? सचिन पिळगावकरांना ट्रोल करतात. आणि हे तेव्हाही झालं असतं जर तेव्हा सोशल मीडिया असता. कळलं का? आता हे सोशल मीडियावर ह्या गोष्टी ज्या ऐकतायत, म्हणजे शोलेला त्यांनी कशी हेल्प केली अमजद खान, आता हे तुम्ही आत्ता सोशल मीडियावर ऐकताय. हे आम्ही फार 2022 वर्ष होऊन गेली या गोष्टी ऐकायला. आणि तीच गोष्ट जर खोटी असेल तर माणूस कट्टुकट 20 वर्षांनी कसं बोलेलो? पिळगावकरांचे हे बघा, तो असा एक कलाकार होता ना, राज कपूर, गुरुदत्त यांच्याबरोबर त्यांनी साझ्या केलेले आहेत स्क्रीन. एवढा मोठा तो, लहानपणीच त्यांना केवढे मोठे मोठे अवॉर्ड्स मिळाले होते. गुरुदत्त बरोबर एक सिनेमा करणार होते ते, त्यांच्या वडिलांनी गुरुदत्तकडे घेऊन गेले आणि असं कॅरेक्टर आहे या मुलाचं. तर तो 6 वर्षाचं ते कॅरेक्टर होतं आणि हे 4 वर्षाचे होते. तर गुरुदत्तांनी त्यांना सांगितलं सचिननं की अरे हे जे कॅरेक्टर आहे ते 6 वर्षाचं आहे कॅरेक्टर, पण तू 4च वर्षाचा आहेस. मग त्यांनी प्रांजळपणे विचारलं, तो आप मेरे को नहीं लेंगे सिनेमा में? नहीं बोले, मैं 2 साल वेट करूंगा. तर त्यांच्यासाठी तो सिनेमा थांबवला होता. दरम्यानच्या काळात गुरुदत्त यांची डेथ झाली, पण त्यांच्या भावाने तो कंप्लीट केला, पण सचिन पिळगावकर यांना घेऊनच कंप्लीट केला. त्यामुळे बऱ्याच मला वाईट वाटतं खरं तर. आजची जी पिढी आहे ना, आय एम डॅम शुअर बघा 50शीतला 60ला माणूस सचिन पिळगावकरांना ट्रोल नाही करत आहे. ही जेनझी पिढी जी आहे ना, हे लोकच ट्रोल करतात, कारण त्यांना ओळखलेलंच नाही. त्यांचा ऑराच वेगळा आहे. ते कुठल्या सेटवर आले ना की ऑराच वेगळा आहे. त्यांचे अमिताभ बच्चनबरोबर चांगले संबंध होते, दिलीप कुमार, हे जे आपले लिजंड्स आहेत त्यांच्याबरोबर त्यांचं उठणं बसणं होतं. सो थोडासा ऑरा असणारच ना ऑब्व्हियसली. लहानपणापासून बॉलिवूडमध्ये काम केलेला माणूस आहे. सो मला खरंच आतून वाईट वाटतं जेव्हा सचिन पिळगावकरांना असं ट्रोल केलं जातं. अजून एका व्यक्तीविषयी मगाशी आपण बोललो ते म्हणजे सागर कारंडे. सागर कारंडे सोबत वयाच्या म्हणजे काय म्हणतात उमेदीच्या वयातून सुरुवात केली. मग उमेदीचं नाही, टीनेजमध्ये टीनेजमध्ये सुरुवात झाली. मग एकत्र शो असतील, नाटक असतील, कॉमेडी शो असतील, रियालिटी असेल, आणि तो आत्तापर्यंत सागर सोबतचं बॉन्डिंग कसं होतं? सागर सोबत कधी नाटक म्हणा, स्किट म्हणा, असं करण्याचा योग आला का? प्रचंड, भरपूर. मुळात आमच्या पिकनिकमध्येच एवढे स्किट व्हायच्या जेव्हा आम्ही वीवर नोबडी, व्यावसायिकला कधी कोणी काम केलं नव्हतं. व्यावसायिकला मी पहिल्यांदा आलो आणि त्याचं व्यावसायिक नाटक म्हणाल तर संतोष पवारचं होतं. ते मीच सजेस्ट केलं होतं की संतोष यदा कदाचित भाग 2 नावाचं, मग त्यात भाऊ कदम वगैरे सगळे होते. मग ते सागर त्या प्रकारे कमर्शियलला आला होता. त्याच्यानंतर मग तो फू बाय फूला आला. फर्स्ट सीझनला नव्हता आमच्याबरोबर, मग सेकंड का थर्ड सीझनला आला होता. त्याच्यानंतर मग कॉमेडी एक्सप्रेस आम्ही एकत्र केलं होतं. नंतर झालं काय, वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेलो ना. मी आलो भाईंदरमध्ये, तो गेला कांदिवलीला, असं मग ते थोड्या तुमच्या दुरिया तुम्हारी बढती जाती आहे. म्हणजे आता 2018मध्ये आमचं खूप म्हणजे काय दुरावा खूप निर्माण झाला. याचं काही विशेष कारण नव्हतं. प्रत्येकजण आपापल्या कामात होता. तो त्याच्या कामात बिझी, त्याची कामं वेगळी होती, माझी कामं सॉर्ट ऑफ कामं वेगळी होती. मी थिएटरमध्ये जास्त होतो, तो सिनेमा किंवा सिनेमे त्याने फार नाही केले, पण सिरियलमध्ये हवा येऊ द्या त्याचं सुरू झालं होतं. पण माझं पण वेगवेगळ्या गोष्टी इकडे चालूच आहे. पण 2018ला जेव्हा माझं ब्रेन हॅमरेजचं ऑपरेशन झालं तेव्हा मला आय डोंट रिमेंबर, पण दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी सागर आला होता. तेव्हा तो स्टार होता ऑलमोस्ट, कारण हवा येऊ द्या तेव्हा जोरात चालू होतं.
पण तो मीरा रोडला आला भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये आला, मग त्याने हॉस्पिटलवाल्यांनी त्याचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे अजूनही आम्ही आता गेल्या वर्षी आम्ही यदा कदाचितची आम्ही 25 वर्षानंतर रियुनियन पार्टी केली होती. संतोष पण आला होता आणि सगळे जुने कलाकार होते, तेव्हा आमची भेट झाली. आणि असं कधीतरी व्हॉट्सॲपवर मग फोनाफोनी वगैरे कधीतरी असतेच. आज तोच सागर बिग बॉस मध्ये आहे, बघताय का त्याला? हो, हो. कसं वाटतंय? हो. कसा वाटतोय सागर? अनेक जण म्हणतायत की सागर सुरुवातीला वेगळा होता, आता वेगळा आहे, तो आधी खरा वागत होता, आता खोटा वागतोय, त्याचा गेम आहे वगैरे, असं खूप त्याच्यावर टीकाही होते, चांगलंही बोललं जातंय. आधी तो असा वडिलांच्या भूमिकेतनं सगळ्यांना एकत्र करत होता, पण आता त्याचा थोडा गेम दिसतोय. तर नेमका सागर कसा आहे? मित्र म्हणून तुम्हाला जास्त चांगलं माहिती असेल, कसा वाटतोय सागरचा खेळ? कसा वाटतोय सागर स्क्रीन? तसा खेळ खेळायला पाहिजे ना, तसा तो खेळतोय. तो खरा आहे की खोटा आहे याच्यावर मी भाष्य करणार आता नाही, कारण शो चालू आहे, हा शो चालू आहे आता. ओके, सो ज्या पद्धतीने एखाद्या गेमरने जायला पाहिजे ना, त्याने पहिलं बेस बनवून घेतला स्वतःचा तिकडे उभं राहण्यासाठी, आणि तो आता ठामपणे तिकडे उभा आहे. आता एकदा पिचवर आल्यानंतर तर बॉस बॅटिंग करणे दो ना. आता तो त्याच्या पद्धतीने बॅटिंग करतोय. आता तो आउट होतोय का सिक्स मारतोय हे त्याच्या खेळावर डिपेंड आहे. पण समजा त्याने ट्रॉफी घेतली तर आवडेल का? ऑफकोर्स आवडणार, का नाही आवडणार? अरे माझा जिगरी दोस्त, एवढा लहानपणाचा मित्र, त्याने जर ट्रॉफी घेतली मला का नाही आवडणार? 100% आवडणार मला. आपण नवरा माझा नवसाच्याकडे होतो, त्या सिनेमानंतर एक वेगळं वळण मिळालं आयुष्याला. सिनेमे सुरू झाले, जसा आधी नाटकांचा धडाका सुरू होता पवारांमुळे, तो आता सिनेमांकडे वळला. पिळगावकरांच्या सिनेमात आल्यानंतर सिनेमे वाढले का, आणि सिनेमात नेमकं काय घडलं? हां, सिनेमे माझ्याकडे आले खूप, पण प्रेम जास्त रंगभूमीकडे असल्यामुळे मी बरेच सिनेमे टाळत गेलो. कारण त्यानंतरसुद्धा माझं नाटक चालूच होतं, बरीच नाटकं चालू होती आमची, त्यामुळे मी बरेच सिनेमे टाळले. मग आत्ता मला वाटलं की आता खूप नाटक केलं, आता थोडासा सिनेमा करायला पाहिजे. मग ते म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये मग मी सिनेमांकडे वळलो, आणि मग खूप चांगल्या मी जवळजवळ तुम्हाला सांगतो 10-12 वर्षांमध्ये मी जवळजवळ 45 पिक्चर केले. तर हार्डली 2005 ते 2014 येस, मी जवळजवळ 45 पिक्चर केले, आणि त्यातला हार्डली एखाद दुसरा पिक्चर असा असेल ज्याच्यात मी 1 किंवा 2 दिवसाचं काम केलं आहे, पण ते सुद्धा मैत्री खात्यात. विकास ना प्लीज कर ना एवढं, ते मैत्री खात्यात केलं. अदरवाईज सगळे रोल जे मला मिळाले ना, ते देवकृपेने सगळे प्रॉमिनंट रोल मिळाले, आणि बऱ्याच वेळेला माझं नॉमिनेशनसुद्धा झालं पुरस्कारांसाठी. आणि आय एम व्हेरी हॅपी. जे मी केलं आहे ना 15 वर्षाच्या कमर्शियल काळात, 20 व्यावसायिकच्या काळामध्ये जे मी केलं आहे, जे मी अचीव केलं आहे, त्याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे. कोणाबद्दल काही मला राग नाही, द्वेष नाही, मत्सर नाही. लोकांनी माझ्यासाठी खूप काही केलं, आणि माझ्या कोणाबद्दल काहीच मला अजिबात द्वेष नाही आहे. अगदी. पण फुबाई फूचा टप्पा मग आयुष्यात कधी आला? कारण की फुबाई फूने एक वेगळी ओळख मिळाली. या रियालिटी शो मधून खऱ्या अर्थाने तुम्ही घराघरात किंवा मनामनात पोहोचला. रंगभूमी होतीच, पण एक म्हणतो ना मास क्राऊड आपल्याला त्या टेलिव्हिजनवरून मिळतो. तो प्रवास कसा होता? नाही, खरंच खूप इम्पॉर्टंट टप्पा होता फू. नवरा माझा नवसाच्यामुळे मी घराघरात पोचलो होतो, नो डाऊट. पण त्याच्यानंतर आता तो जो प्रेक्षक आहे तो माझ्या नाटकाला येतोच असं नाही, तो लोकांना खूप मोठा गॅप पडला होता की हा विकास समुद्रे गेला कुठे. सो फू पण मी ओपनिंगपासून नव्हतो. तेव्हा गॅप पडण्याचं कारण काय होतं? सिनेमा, नाटक आहे. नाटकामुळे तुम्ही स्क्रीनवर नव्हतो मी. तर फूला मी अगदी सुरुवातीच्या एपिसोडपासून नव्हतो. तर मला नंतर कळलं की असं काहीतरी नवीन मालिका सुरू झाली आहे, 2च लोक असतात आणि तेच कॉमेडी करतात. कारण हा पॅटर्नच नव्हता आपल्याकडे आला कधी, हा पॅटर्न आलाच नव्हता. तो पहिला रियालिटी शो होता. त्याच्या आधी फार वर्षांपूर्वी, फूच्या फार पूर्वी एक श्रीरंग गोडबोलेंनी एक नवीन रियालिटी शो आणला होता, ज्याचं नाव होतं घडलंय बिघडलंय. जेव्हा झी मराठीचं नाव तेव्हा अल्फा मराठी असं होतं. तर आम्ही स्क्रिप्ट म्हणजे काय असायचं की श्रीरंग गोडबोले आणि सगळे तेव्हा मातबर कलाकार असायचे तेव्हा पण, म्हणजे सतीश तारे होते, विजय कदम, तुम्हाला विजय मसरे, रसिका जोशी होती, बरेच असे मातब्बर, अतुल परसुरे असायचा, आनंद इंगळे, वैभव मांगले, मुक्ता बर्वे होती. आणि ना स्क्रिप्ट आमची काय असायची, सकाळचे न्यूजपेपर यायचे ना, ते न्यूजपेपर सगळ्यांना वाटायचे आणि मग ते स्क्रिप्ट सांगायचे, मग आपण ह्यातला हा सेक्शन करतोय आज, हां मग तू हे बोल, तू ते बोल. असं एवढे तयारीचे कलाकार होते. स्क्रिप्ट अशी लिहिली कधीच नाही गेली, ती फक्त बोलली गेली. ती इम्प्रोवाईज करून इथे बोलायचो आणि खाली तो स्टुडिओ होता असा खड्ड्यामध्ये, तिथे जाऊन आम्ही शूटिंग करायचो. सो फर्स्ट रियालिटी शो हा जो आणला होता तो श्रीरंग गोडबोले. त्यानंतर 1-to-1 कॉमेडीचा जो शो आहे तो फू हे यांनी म्हणजे राकेश सारंग यांनी हा पायंडा पाडला. सो पहिल्या एपिसोडपासून मी नव्हतो, पण 3-4 एपिसोड नंतर मला कळलं की असं असं आहे. तर मला तिकडे बोलवलं गेलं. तर मला बोलवलं गेलं, म्हटलं आता पार्टनर कोण, तर मग सुप्रिया पाठारे फायनल झाली. मग त्याच्यानंतर मी पहिल्याच स्किटमध्ये जे काय मी आगरी केलं, त्यात मी जे काय चौके मारलेत
त्याच्यानंतर मग फायनलपर्यंत गेलो, मग सेकंड सीझन, मग थर्ड सीझन, असं माझं ते फुबाय फूमुळे मी अगदी घराघरात मी पोचलो. कारण मी प्रत्येक वेळेला फायनलिस्ट होतो. आत्ता माझ्यातला लेखक कोणी जागा केला तर राकेश सारंग यांनी माझ्यातला लेखक जागा केला. त्यांनी म्हणजे विकास तू लिही, तू चांगलं लिहितो, तू जे सुचतंय ना तुला तेच लिहितो लेखक, वेगळं काही नाही लिहित. मग मी ते कागदावर करायला लागलो आणि मग त्या फर्स्ट सीझनपासूनच मी लेखक म्हणून तिकडे मला स्टॅम्प पडला आणि मग माझ्या ऑलमोस्ट सगळ्या स्किट मीच लिहित गेलो मग. आणि मग राकेश सारंगांबरोबर पण मग मालिका केल्यामुळे मला त्यांनी कुंकू मालिकेत घेतलं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पुणेरी मिसळ नावाची मालिका होती सामला, तर त्यात किशोरी आंबे, गिरीश ओक, अतुल तोडणकर, मी, आतिशा नाईक अशा आम्ही ते मंडळ. तर ॲट अ टाईम माझ्या 3 मालिका चालू होत्या तेव्हा, फू बाय फू, कुंकू आणि पुणेरी मिसळ, हे तिन्ही राकेश सारंगांच्या होत्या. त्यामुळे तोही एक टेलिव्हिजनला पण बिझी असण्याचा काळ मी तो भोगलेला आहे. पण फू बाय फू वॉज ऑलमोस्ट अ टर्निंग पॉईंट फॉर मी. येस, पण त्या मालिकेने काय दिलं? कुठली वेगवेगळी मंडळी भेटली, कुणाचा सहवास लाभला, खऱ्या अर्थानं तिथनं मैत्री झाली का कुणाशी, की जी मैत्री आजपर्यंत टिकून आहे? हो, नाही, खऱ्या अर्थाने मैत्री तुम्हाला सांगू का, तेव्हा सतीश तारे नामक प्राणी होता या भूतलावर आणि त्या माणसाने मला एवढं काही दिलं ना, एवढं काही दिलं तुम्हाला काय सांगू. मी तर म्हणायचो की सतीश तारे जर अकबराच्या काळात असते तर बिरबल नसता, बिरबल कुठेच नसता. आणि मी अजूनसुद्धा त्याला सतीश तारेंना का मानतो, एकतर शिकलोय खूप त्यांच्याकडून. पहिली गोष्ट त्यांची हजरजबाबीपणाने जो काय आहे तो जगात कुणाला मिळणार नाही, याच्या पुढे इम्पॉसिबल आहे. आणि माझी आई जेव्हा वारली ना 2007 साली, तो इंडस्ट्रीमधलं कोणीच माहीत आलं नव्हतं, पण सतीश तारे होते. शिवडीला माझ्या आईचे हे शेवटच्या राईट्स तिकडे पार पडले, पण फक्त सतीश तारे होता, त्यामुळे सुद्धा मी त्याला मानलं. आणि मग सतीश तारे जेव्हा गेले ना, मला एवढं वाईट वाटत होतं की आम्ही त्यांच्या मैताला सुद्धा जाऊ शकलो नाही. कारण आमचं तेव्हा शूटिंग चालू होतं, आमचं सगळं कलाकारांना जायचं होतं, पण आमचा एपिसोड सुद्धा दुसऱ्या दिवशी टेलिकास्ट व्हायचा होता, त्यामुळे आम्ही त्यांच्या मैताला सुद्धा जाऊ शकलो नाही. सो आय एम मिसिंग सतीश तारे व्हेरी मच. आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्यांच्या आठवणी कायम माझ्या स्मरणात राहतील. त्यांना कोणीच विसरू शकत नाही असं ते व्यक्तिमत्व होतं. हा यशाचा टप्पा बघणं हे कुणाच्या नशिबात नसतं, कमी लोकांच्या नशिबात असतं. तो यशाचा टप्पा तुम्ही बघितला. काय होतं जेव्हा यश मिळालं, जेव्हा लोक ओळखू लागले, काय भावना होती, काय प्रतिक्रिया होत्या? यश म्हणजे काय असतं तर आपण प्रसिद्धी म्हणतो, पैसा म्हणतो, शान शौकत म्हणतो. कशी मिळाली, काय होतं तेव्हाचं जग जेव्हा विकास समुद्रेंना हे सगळं मिळालं? खरं सांगायला गेलं तर खूप आवडतं हे आपल्याला, कळलं का. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खूपच रॉ फॅमिलीतून आलेलो मी. शनिवारी संध्याकाळी ह्या लोकांचे पिक्चर बघत मोठे झालो, त्याच लोकांबरोबर पुन्हा काम करणं. सो आणि एवढं मोठं यश, लोक ओळखत आहेत, कुठेही गेलात तरी ओळखत आहेत लोक. आणि अदर स्टेट्समध्ये गेलो तरी ओळखत आहेत, ऑस्ट्रेलियावरून मेल येत आहेत. सोशल मीडिया नव्हता तेव्हा, सोशल मीडिया नव्हता, फक्त चॅनल्स, त्याच्यातून. आणि मग फार ते बरं वाटतं. पण तो एक काळ आला की ते तुम्हाला ना थोडं पचवणं कठीण गेलं. माज आला थोडासा. पैसे मिळाले भरपूर या पैसे क्षेत्रात? मिळाले, नो डाऊट अबाउट दॅट. पैसे, मराठी असं बोलतात मराठी लोकांना, असं काही नाही आहे. तुम्ही कंटिन्यूस काम करत राहा, तुम्हाला छान पैसे मिळतात. तुमच्या अवकादीनुसार तुम्हाला पैसे मिळतात. जे लोक बोलतात ना पैसा नाही, तर मग तुम्ही स्वतःला पहिलं चेक करा की मी त्या पैशाच्या लायकीचा आहे का. हां, सो पण तो एक माज आला होता, म्हणजे मी सॉलिड आहे. आपले भरवणारे पण लोक असतात, कळलं काय. आणि त्याच्यामुळे मग बऱ्यापैकी नुकसानसुद्धा झालं, मी प्रांजळपणे कबूल करतो. आणि त्याच्यामुळे काही कामं पण गेली. मग आई गेली, वडील गेले. तो जो काळ होता तो माझ्यासाठी खूप थोडा कठीण काळ होता. मग मी काही काळ थोडा अल्कोहोलिक झालो होतो. मग मी असं कधी सेटवर कधी कोणाच्या असं गेलो नाही, पण ते काय असतं म्हणजे आपल्याकडे एखाद्या वेळेला एखादी घटना घडली तर ती वाऱ्यासारखी पसरते. तर ते माझ्या आयुष्यामध्ये खूप मला ते जड गेलं, मला ते सगळं काही पचवणं आणि ते. आणि मग त्याच्यामुळे बऱ्यापैकी डाऊनफॉल आला. डाऊनफॉल नंतर मग वडील परत गेले 16मध्ये. कारण कसं होतं, वडील होते तो मी पिक्चर करायचो, हा एक पिक्चर संपला की दुसरा, बॅग फक्त घरी ठेवायची, दुसरी बॅग उचलायची, घेऊन जायचं. कारण माझी मुलगी लहान होती ना तेव्हा वडील सांभाळायचे तिला, कारण बायकोसुद्धा माझी डबिंग आर्टिस्ट आहे, त्यामुळे घरात कोणीतरी पाहिजे, वडील सांभाळायचे. वडील गेल्यानंतर आम्ही कंप्लीट हे झालो, हतबल झालो. त्यामुळे घरात एक माणूस थांबणं हे आमच्याकडे आलंच आलं. त्यामुळे अशा यश येतं, चांगल्या गोष्टी घेऊन पण येतं, आणि त्याच जोडीला तुमच्या एक वाईटाची झालर पण असते. पण ते जर तुम्ही त्याच्यापासून 4 हात लांब राहिला तर तुम्ही अजून कुठे जाऊ शकता.
तुम्ही एक खूप सुंदर टप्प्यावरती मुलाखत नेली की एक यशाचा टप्पा असताना एक असे दिवस येतात की ते सगळं पालटून जातं, आपण बदलतो. जेव्हा आयुष्यातला वाईट काळ सुरू झाला, मग तुम्ही अल्कोहोलिक झालेला असू शकतो किंवा काम नसणं, असा सगळा जो काळ सुरू होता, तेव्हा इंडस्ट्रीनं काय केलं? साथ दिली, मजा बघितली, बदनामी केली, पॉलिटिक्स केलं, नेमकं तुमच्यासोबत काय झालं? नाही, कसं आहे बघा, तेव्हा खरं तर कळतं की तुमची माणसं कोण आहेत आणि दुसरी माणसं कोण आहेत. कळलं का? काही लोक फक्त लांबून मजाच बघत राहिली, काही लोक तर नको त्या गोष्टी पसरवायला लागले आणि ऑब्व्हियसली त्याचा परिणाम होतो. हा काय आपला हिंदी इंडस्ट्री नाही आहे की कुछ भी चलता आहे, असं नाही. इकडं काय बोलतो हो, हा त्याला भलतं सांगणार, हा त्याला भलतं सांगणार, हा त्याला भलतं सांगणार, अशा प्रकारे मग तुमची निगेटिव्ह पब्लिसिटी होत जाते. पण खरं जे आपले जे जवळचे लोक असतात त्यांनाच माहिती असतं. इनफॅक्ट मी तर म्हणतो तुमच्या घरातले असतात ना, ते खरे तुमचे जज असतात. कळलं का? त्यांच्या लेखी काय होतं, हा रोज डे नाईट पितो, पण माझ्या घरच्यांना माहिती की अरे हा पितच नाही आहे, हा कधीतरी प्यालेला सापडला आहे कोणाला तरी. कळलं का? पण ते पसरत गेलं. 2011 साली महेश मांजरेकर जे इंटरनॅशनल अवॉर्ड होतात त्यांचे, त्याचं नाव होतं मिफ्टा अवॉर्ड्स. ओके, मिफ्टा, ते आता मिक्टा झालं आहे. मिफ्टा, तर पहिला ज्यांचा सीझन जो होता दुबईला, तर त्यासाठी माझी सिलेक्शन झालं होतं. मी, भाऊ कदम वगैरे अशी बरीच मंडळी होती. भाऊला तेव्हा कोणी ओळखायचं नाही. मी तेव्हा त्याच्या लेकी, भाऊच्या लेकी मी तेव्हा स्टार होतो. दुबईला मी एकच असा कलाकार होतो ज्याने दारूला स्पर्शही केला नाही. एकमेव कलाकार होतो. बाकी जे पिणारे होते ते सगळे प्यायले होते. आणि महेश मांजरेकरांचा इव्हेंट म्हणजे काय, सगळं तुम्हाला मुबलक मिळतं. पण मी का, त्यामागे माझं थॉट होता की उद्या मला महेश मांजरेकरांकडे काम करायचं आहे, बरोबर. पण तसं काही घडलं नाही. मला त्यांच्याकडून एकही फोन आला नाही. याचं कारण पण तेच की कोणीतरी कान भरणं, मागून जाणं. त्या माणसांची नावं पण आहेत माझ्याकडे, पण ते मी आता सांगू शकत नाही. अगदी. हे पॉलिटिक्स आणि हे कुणाला चुकलेलं नाहीये, पण याच्यात काही चांगली माणसं सुद्धा असतात. मी हट्ट नाही करणार, पण अशी बोटावर मोजण्यासारखी 5 माणसं जरी सांगू शकता का की ज्या माणसांनी उतरतीच्या काळात साथ दिली किंवा सोबत उभे राहिले, जे इंडस्ट्रीतले आहेत? संतोष पवार. नाही हो, मग इंडस्ट्रीत मित्र आहेत का? मैत्री होऊ शकते का? कठीण आहे. हे तुम्हाला जे आता दिसतात ना ऑन स्क्रीन किंवा अवॉर्ड फंक्शन्सला वगैरे, हे सॉलिड आहेत रे मित्र, असं काही नसतं. आणि हे सगळं जवळून अनुभवलेलं आहे मी. तुमची फ्रेंडशिप अशी स्क्रीनवर येऊच शकत नाही, तर ती तुमच्यात असते. आता मी संतोष बरोबर कोणतंही काम करत नाही आहे, पण मी एवढं सांगू शकतो की इंडस्ट्रीत माझा एकच मित्र आहे. किती छान. या सगळ्या टप्प्यात एक महत्त्वाचा भाग, एक महत्त्वाची घटना आयुष्यात अशी घडली जिनं सगळं बदलून टाकलं. होत्याचं नव्हतं केलं, दिवस पालटले, वागणं पालटलं, अगदी एक व्यक्तिमत्वच बदललं. विकास समुद्रेच्या आयुष्यातली ती घटना 2018 साली घडली. त्याच्यानंतर इंडस्ट्री हादरून गेली बातम्यांमुळे, कारण की लोकांना तोपर्यंत माहीत नव्हतं की नेमकं काय झालंय. आणि एक बातमी अशी आली ज्यामुळे अनेकांना धक्का बसला. ती बातमी होती तुम्हाला ब्रेन हॅमरेजचा झटका आल्याची. त्यानं तुमचं आयुष्य बदलून गेलं. काय घडलं नेमकं तेव्हा, त्या घटनेच्या आधी तो दिवस काय होता, त्याच्या आधी काय घडलं, की असा प्रसंग तुमच्यावर आला? ॲक्च्युली 14 जानेवारी 2017ला माझं ब्रेन हॅमरेज झालं. आणि त्याआधी काय व्हायचं, बरं ते का झालं हे आजपर्यंत डॉक्टरांना कळलं नाही. क्लॉट्स झाले होते. बरं तेव्हा मी काय अल्कोहोल घेत नव्हतो, काय नाही. तो का ते डॉक्टरना आजपर्यंत ते कळलं नाही. माझं ना थोडं डोकं दुखायचं आणि मग मी घरी न सांगता ना डिस्प्रिन घे, ॲनासिन घे, ह्या मी दिवसाला 8-8, 10-10 गोळ्या घ्यायचो घरी न सांगता, कारण डोकं थांबायचंच नाही. मला हे नाही सुचलं की जाऊन CT स्कॅन करावं किंवा काय करावं, हे मला नाही सुचलं. आणि मग एक दिवस अचानक 14 तारखेला मी कोलॅप्स झालो. मग तिथून मग मला, आणि तो होता संडे, भक्तिवेदांत हॉस्पिटलला घेऊन गेले, पण एकही सर्जन अवेलेबल नव्हता. तर तरीसुद्धा त्यांनी कॉन्टॅक्ट करून ठाण्यावरचे एक खूप वृद्ध सर्जन आहेत, डॉक्टर सत्यनारायण शनॉय, ते ठाण्यावरून आले माझ्यासाठी. 3 लोक त्या दिवशी ब्रेन हॅमरेज सॉर्ट ऑफ केसेस होत्या OTमध्ये. त्यातले 2 दगावले, मी एकटा वाचलो. डॉक्टर सत्यनारायण शनॉयने मला त्या दिवशी वाचवलं. ओके, त्याला माहीत नाही हा कोण आहे, मराठी कलाकार आहे का काय, त्याला काहीच माहीत नाही. काही दिवसानंतर पेपरमध्ये तो टाइम्स ऑफ इंडिया वाचतो. टाइम्स ऑफ इंडिया इंग्लिश पेपरमध्ये त्याने स्वतःचं नाव वाचलं.
डॉक्टर सत्यनारायण शनाय ऑपरेटेड द ॲक्टर विकास समुद्रे. ले त्याने बोलवलं स्टाफला का अरे ये कौन है, मैंने किसको ऑपरेशन किया है, कौन है ये विकास समुद्रे. मग जो मराठी स्टाफ होता त्यांनी सांगितलं अरे सर ये बहुत बड़े कलाकार है मराठी के और आपने इसलिए आपका नाम. अभी बोले मैं इतने साल से डॉक्टरेट कर रहा हूँ, मेरा नाम कभी आया नाही, इसको ऑपरेशन. डायरेक्ट माझ्या वॉर्डमध्ये आले, कोण आहे बाबा तू, मेरा नाम पेपर में आया. मग ते असं वगैरे आमचं तेव्हा छान बॉन्डिंग वगैरे झालं. पण त्या दरम्यानसुद्धा बरेच लोक मी कॉन्शियस नसल्यामुळे अवधूत गुप्ते येऊन गेला, सागर आणि बरीच मंगेश देसाई, बाबाकर अशी बरीच लोकं येऊन गेले, कलाकार मोठमोठे येऊन गेले. पण मी शुद्धीत नसल्यामुळे मला ते काय कळलं नाही. पण नंतर खूप लोकांनी फंड्स पण रेज केले त्या काळामध्ये. आणि मग माझ्या बायकोने माझा मुलगा तेव्हा साधारण 6-7 महिन्याचा होता. मला जो मुलगा झाला, वडील गेले 16मध्ये, 17ला मुलगा झाला. 6-7 महिन्याचा काहीतरी मुलगा होता माझा. ते बायको आता मला टाकून मग सगळं मंत्रालयाचा फेऱ्या मार, याला मग इकडे मारा तिकडे जा, फंड्स गोळा करण्यासाठी. कारण तो खूप खर्चिक मामला होता. तो 20-22 लाखाचा तो मामला होता. मराठी कलाकाराकडे एवढे पैसे एका वेळेला शक्यच नव्हतं. सो तिने खूप जीवाचं रान करून ह्याच्या बाईकवर जा, त्याच्या बाईकवर जा, या ट्रस्टला भेट, त्या ट्रस्टला भेट, मुख्यमंत्र्यांना भेट, एकनाथ शिंदेंना भेट, असं सगळं करून तिने माझं सगळं ते जुळवून आणलं. आणि माझं ऑलमोस्ट सगळ्या त्या फंड्समधूनच माझं सगळं ऑपरेशन वगैरे झालं. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली की ज्यांच्यामुळे माझ्यामुळे जे लोक मोठी झाली, ज्यांना मी स्क्रीन दाखवली, ज्यांना मी स्टेज दाखवलं, ज्यांना मी पॉप्युलर करून दिलं, ते लोक बघायला सुद्धा नाही आले. ना विचारपूस केली, ना 6 महिन्याने, ना 8 महिन्याने, ना काय नाही, ना आजतागायत. आज झाली मला वाटतं 8 वर्ष झाली. 9 वर्ष झाली. 9 कंप्लीट या जानेवारीमध्ये. तर त्या गोष्टीचं मला थोडं वाईट वाटलं. पण चांगले अनुभव पण आले, आपले कोण आहे ते कळलं. आणि पण झालं काय की माझे जे फोटो व्हायरल झाले ते कोणी काढलेले अजूनपर्यंत कळत नाही आहे. खूप माझी ती विचित्र अवस्था होती. म्हणजे टक्कल होतं आणि सगळे बँडेज लावलेले. आणि काही ग्रुप्सवर तर माझ्या मृत्यूच्या बातम्या आल्या. ओके. आणि न्यूज चॅनलला दाखवत होते पण रोज डेली विकास माझा हेल्थ अपडेट यायचा सगळ्या चॅनलला. म्हणजे अगदी माझा एक मामा आहे कल्याणमध्ये, तर त्याला कळून द्यायचं नाही असं आमचं ठरलं होतं. म्हणजे माझ्या फॅमिलीचं ठरलं होतं. कारण मी एकुलता एक भाचा आहे त्याचा, आणि त्याला कळून द्यायचं नाही असं ठरलं. तर तो सगळे न्यूजवरचं TV केबल काढून टाकला माझ्या भाच्याने घरातला. पण शेवटी त्याने पेपरला वाचलीच माझी कुठेतरी बातमी 4-5 दिवसांनी त्याने. मग तेव्हा त्यांना कळलं. सो फोटोज खूप घाणेरड्या प्रकारे व्हायरल झाले होते. त्यामुळे झालं काय, मग मी साधारण 2-3 वर्षांनी सिद्धार्थ जाधव मला भेटला. तो माझा खूप चांगला मित्र आहे. म्हटलं तो बोला विक्या तुला खूप टाईम लागणार आहे परत इंडस्ट्रीत कमबॅक करायला, कारण तुझे फोटो असे व्हायरल झालेत ना. किती मीटिंग्समध्ये तर बोले मी होतो. आता लोकांना भीती काय वाटते, याला घेतलं सिनेमात, अर्धा झाला आणि हा गेला तर काय. सो आजही बरेच वेबसाईट्स अशा आहेत, बरेच छोटे छोटे OTT चॅनल्स जे फेसबुकला दिसतात, जे कलाकारांना विश करतात दर वाढदिवसाला. आजही माझ्या वाढदिवसाला 30 जूनला माझे ते जुने फोटो टाकतात ते हॉस्पिटलमधले. कसं कोणी काम दिलं सांगा मला. उलट तुम्ही काय टाकायला पाहिजे की आता हा याचा रिसेंट फोटो आहे, ठणठणीत आहे, व्यवस्थित आहे, हा काम करू शकतो, ह्याला काम द्या, हे तुम्ही करू शकता. बरोबर. पण हे न करता माझे ते जुने फोटो अजूनही टाकतात. अशा बऱ्याच कन्फ्युजिंग गोष्टी चालू आहेत अजूनही लाईफमध्ये. बट आय एम हॅपी विथ एव्हरीबडी. आय एम हॅपी विथ माय लाईफ. 2018मध्ये ते जे दोघं गेले, त्यांच्या जोडीला तिसरा गेला असता तर कोणाला काय फरक पडला असता, पण माझ्या फॅमिलीला, माझ्या कुटुंबाला फरक पडला असता. आज देवाने मला जिवंत ठेवलं. तर मी काय म्हणतोय, माझी एक इनिंग ती झालेली आहे ॲज अन ॲक्टर. आता मला थोडं घरच्या जबाबदाऱ्या पण बघायच्या आहेत. माझी मुलगी पण लहान होती तेव्हा, आता तिची गेल्या वर्षी 10वी झाली. आय एम हॅप्पी. सायन्स घेतले तिने, आय एम हॅप्पी. मुलगा आता 3रीला आहे. तो आता अजून 2-3 वर्षांनी अजून मोठा होईल, मग मी फ्री होईन फुल फ्लेश काम करायला. सो कारण त्याचं काय, कारण माझं जेव्हा ऑपरेशन झालं, माझ्या बायकोने मला, माझं आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला टेक ओव्हर केलं, सांभाळलं. सगळ्या इकॉनॉमिक गोष्टी तिने सांभाळल्या. आजही सांभाळते. म्हणजे ती नसती माझी आणि दुसरी कोणतरी माझी बायको असती तर माझं सर्वायवल खरंच खूप कठीण होतं. तिने संपूर्ण सांभाळून घेतलं, संपूर्णपणे सांभाळून घेतलं. किती वर्ष चाललं हे आजारपण? नाही, कसलं काय आजारपण, काही आजारपण वगैरे नाही. जानेवारीत माझं ऑपरेशन झालं. माझा कवटीचा भाग आहे ना, एवढा मोठा भाग त्यांनी काढला आणि तो जाताना माझ्या हातात दिला.
एका प्लास्टिकमध्ये टाकून बोले हे 8 महिने तुम्ही तुमच्या कपाटात ठेवायचे. 8 महिने माझ्या कपाटाच्या तिजोरीत तो माझा खोपडीचा तुकडा होता. त्यांनी ती स्किन शिवून लावली होती फक्त. आणि त्याच्यावरच केस आले मग असे एवढेच. आणि मग 8 महिन्यानंतर परत गेलो मी जानेवारीनंतर मला वाटतं ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काहीतरी गेलो आणि पुन्हा तो कवटीचा पुन्हा टक्कल केलं, पुन्हा तो कवटीचा तुकडा मला लावून दिला. तेच ते माझे 8, 9, 10 महिने जे काय असतील आजारपणात पण ते रिकव्हरीला वेळ लागला. रिकव्हरीला मला अजिबात नाही वेळ लागला. कोणालाच नाही कळलं की मला ब्रेन हॅमरेज झाला होता किंवा काय. आय वॉज नॉर्मल. मी 5व्या-6व्या दिवशी उठून नाश्ता करत होतो. त्यामुळे मी खूप नॉर्मल झालो. नंतर मी गोळ्या स्वतःहून बंद केल्या आणि मी जसा होतो तसाच आहे. मग 2018 आपण धरू की 1 वर्ष त्यात गेलं. मग 2020 ते 25 5 वर्षांचा काळ नेमकं काय घडलं? सांगतो ना, रिकवर होता 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 लॉकडाऊन आलं. 20ला लॉकडाऊनच लागलं. बरोबर. बरं, मुलगा खरंच खूप लहान होता तेव्हा. बरोबर, 1 वर्षाचा पण नव्हता जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा. आणि मग लॉकडाऊनमध्ये मग छोट्या छोट्या गोष्टी लिखाणाच्या आल्या. मग म्हटलं आता जर स्वतः आपण, कारण मला नाही म्हणाल तरी कोणताही डॉक्टर तुम्हाला सांगतो ज्याचं ब्रेन हॅमरेज झालं आहे की आता काही वर्ष आराम करा. सो मी त्यांचं फॉलो केलं. मग लिखाणात मी बिझी होतो. मी लिखाण सोडलं नाही. मी लिखाण करत राहिलो. लॉकडाऊनच्या दरम्यानसुद्धा स्टार प्रवाहाला एक मालिका आली होती कॉमेडी बिमेडी नावाची. तर त्याच्यात मी लेखक आणि दिग्दर्शक अशी जबाबदारी माझ्यावर होती. त्यात पण सगळी हीच मंडळी होती. म्हणजे सॉर्ट ऑफ फू बाय फू होतं ते स्टार प्रवाहाचं. तर त्यात पण काही महिने मी काम केलं. अगदी लांब मी खरंच बघा, फक्त लोकांना दिसत नाही हा प्रॉब्लेम आहे. ओके, तर पुढच्या काळात तेही होईल देवकृपेने. हळूहळू तेही दिवस सरले. 2025 आलं तर 26 आलं. आता मगाशी एका व्यक्तीचा उल्लेख झाला, ते म्हणजे तुमची बायको, जिनं तुमच्यासाठी इतकं सगळं केलं. म्हणजे साक्षात देवासारखी ती तुमच्या सोबत उभी राहिली. तिची भेट कशी झाली आहे? मला ती गोष्ट ऐकायला आवर्जून आवडेल. अरे बापरे, ती खरं तर सिनियर आहे मला ॲज अन ॲक्ट्रेस. ती ॲक्ट्रेस होती. म्हणजे अगदी विजय चव्हाणांबरोबर नाटकांमधून येता का खंडाळ्याला वगैरे अशा नाटकांमधून काम करायची. किंवा कोकणामध्ये आजही पद्धत आहे की स्त्री कलाकार मुंबईतून जाते आणि तिथे काही दिवस तालमी करून ते तिथे नाटक करतात, प्रॉम्प्टिंग वगैरे करून. तर ती मला खूप सिनियर होती ती. तिचे वडील तेव्हा तिला सगळीकडे नाटकांमध्ये फिरवायचे. तर यदा कदाचितच्या मी जेव्हा जॉईंट केलं, मी 1 वर्षाने जॉईंट केलं, तर त्याच्यामध्ये ती ऑलरेडी काम करत होती. यदा कदाचितमध्ये कोणती जी भूमिका होती ती कोणतीची भूमिका ती करायची. मग तिथे आमची खरी ओळख झाली. सो मग तिथे बघ प्रेम झालं, सगळं झालं. मग आम्ही महाराष्ट्रभर अख्खा फिरलेलो आहे. गोवा पहिलं जोडपं असेल लग्नाआधी अख्खं महाराष्ट्र आणि सगळं आम्ही गोव्याचे सगळे बीचेस आम्ही फिरलो आहे. मग त्याच्यानंतर मग जवळजवळ 10 वर्षांनंतर मग आमचं लग्न झालं. यदा कदाचितने तुमची गाठ जुळवली. यदा कदाचित वॉज अ मॅरेज ब्युरो. मॅरेज ब्युरो होतं ते. अगदी संतोष पवारपासून ते अभिजित चव्हाणपासून सगळ्यांचे लग्न तिथेच जुळले. सगळ्यांचे लग्न तिकडे जुळले. पण आम्हाला लग्न करायला ऑलमोस्ट 9 वर्ष लागली आम्हाला. आपण आज सुखावत आहोत. मुलगी 16 वर्षाची आहे, मुलगा 8 वर्षाचा आहे. पण किती छान वाटतं ना की तेव्हा कुठेतरी नाटकाच्या स्टेजवरती जुळलेली गाठ आज संसारात इतकी भक्कम साथ देतीये. आज 2 शब्द बायकोविषयी काय बोलावेसे वाटतायत? अरे रडवतो का? नाही बघा, माझ्यासारख्या माणसाला सहन करणं फार मोठं कसब आहे. आणि ते तिने एवढी वर्ष पेललं आहे. म्हणजे लग्नापूर्वीची 9 वर्ष आणि आता आमच्या लग्नाला झाली, आता तुम्हाला सांगतो 17 वर्ष. म्हणजे 17 आणि 9 हे झाले 26 वर्ष. 2026 लागलं आहे. सो माझ्यासारख्या माणसाला झेलणं हे फार कठीण आहे. आणि तिच्यासारख्या बाईला झेलणं पण तेवढंच कठीण आहे. ती पण तेवढी हार्डकोर आहे. कळलं का? ती स्ट्रिक्ट खूप आहे. आणि मग ही वस्तू इकडेच पाहिजे, ती वस्तू तिकडेच पाहिजे. पण ज्या प्रकारे तिने मला आणि माझ्या कुटुंबाला सांभाळलं, खरंच एक दुसऱ्या कुठल्या बाईला नसतं जमलं. विशेष करून माझ्या ऑपरेशनच्या काळामध्ये आणि नंतर मुलांना रेज करणं. कारण आईवडील तोपर्यंत दोघंही गेले होते, घरात कोणीच नाही. मोठी बहीण आहे माझी, पण ती ऑब्व्हियसली तिचा जॉब आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ममता आहे म्हणून मी आहे आज, हे मी ठामपणे सांगू शकतो. किती छान. आम्ही तुम्हाला उत्सुक आहोत पुन्हा एकदा पडद्यावर बघण्यासाठी आणि टेलिव्हिजनवर बघण्यासाठी. पडद्यावरती तुम्ही नाटकाच्या पडद्यावरती तर नाटकामध्ये तर तुम्ही यालच, तुमची तशी तयारी सुरू आहे. पण स्क्रीनवरती येण्यासाठी, छोट्या पडद्यावर येण्यासाठी एक माध्यम ठरू शकतं, ते म्हणजे हास्य जत्रा. कारण की ज्या वेळी फू बाय फू तसं गाजत होतं, तसं आता हास्य जत्रेचं नाव आहे. हास्य जत्रा हा सगळ्यात मोठा शो मानला जातो कॉमेडीचा सध्याच्या काळातला. हास्य जत्रेतनं जर विचारणा झाली
किंवा झाली आहे का, आणि जर झाली तर जाणार का? ऑब्व्हियसली कोणत्याही कलाकाराला आवडेलच हास्य जत्रेसारख्या मालिकेमध्ये काम करायला. कारण तिथे जे कलाकार सध्या आहेत त्यांच्याबरोबर मी पूर्वी कधी ना कधी काम केलेलंच आहे. समीर चौगुलेशी तर 99 सालापासून ओळखतो. प्रसाद खांडेकर आम्ही एका नाटकातून, त्याची जी सुरुवात होती ती माझ्या नाटकापासून सुरुवात झाली. असं नम्रता आहे, विशाखा, बरीच मंडळी अशी ज्यांच्यावर मी पूर्वी कामं केलीत आणि आज जे काय ते तगडा परफॉर्मन्स देत आहेत. बेसिकली ह्याचं यश कुठे असेल तर ते त्या दोन माणसांच्या बुद्धीमध्ये आहे. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे. क्रिकेटमध्ये जसे सचिन तेंडुलकर तसे हे दोन सचिन इथे गेली कित्येक वर्ष बॅटिंग करतात. सचिन मोटे तर माझा खूप जुना मित्र आहे. आम्ही खूप एकत्र फू बाय फू केले, आम्ही काही इव्हेंट्स एकत्र लिहिले आणि खूप चांगली गट्टी होती. आणि ऑब्व्हियसली एकदा विचारणा झाली होती टू बी व्हेरी फ्रँक, पण त्या काळात मी थोडासा बिझी होतो. सचिन मोटेंनीच मला एकदा सेटवर येऊन जा असं मला म्हणाले होते, पण काहीतरी झालं होतं आणि तेव्हा ते नाही जुळून आलं. पण माझी खरंच इच्छा आहे करावं, कारण एक नंबर मालिका जी आहे त्याच्यात तुम्हाला का नाही काम करायला आवडणार. पण लेट्स होप सो कधी जुळून येतं ते बघूया आपण. बायकोचा उल्लेख केलात, तिनं भक्कम साथ दिली असं सांगितलं. तुम्ही एक मुद्दा आवर्जून काढलात की त्या स्वतः आर्टिस्ट आहेत, नाटकात ओळख झाली, सध्या त्या काय करतायत? ती सध्या काय करते? बायको माझी डबिंग करते, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट ज्याला आपण म्हणतो. म्हणजे कार्टून्स म्हणा, सिंचॅन, छोटा भीम किंवा तारक मेहता का उलटा चष्मा, मराठी, हिंदी, गुजराती याच्यामध्ये. साऊथच्या फिल्म्स जे आपण हिंदीमध्ये डब झालेल्या बघतो त्याचं डबिंग म्हणा. ती जवळजवळ 17 भाषांमध्ये ती डबिंग करते आणि मुंबईमधली ती एकमेव अशी आर्टिस्ट आहे जी 17 भाषांमध्ये बोलू शकते. 17 भाषांमध्ये बोलू शकते इन द सेन्स तो जो ॲक्सेंट असतो, तो जो बोलण्याचा, तो 17 ॲक्सेंट तिला ऑलरेडी येतात. ज्या भाषांची नावं मला माहीत नाही ना, त्या भाषा कशा बोलायच्या ते तिला माहिती आहे. सो त्यामुळे खूप व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट घरी बसून आहेत, पण ती अशी एक मिनिटसुद्धा घरामध्ये नसते. फक्त संडे आम्ही ठरवलं आहे की दॅट इज अ फॅमिली टाईम. मग आम्ही संडेला एकत्र असतो. पण म्हणजे तुम्हाला मी गंमत सांगतो, यदा कदाचितमध्ये आम्ही एकत्र काम करायचो. त्यात ती कुंती नावाची ती भूमिका करायची. तर खूप छोटा रोल होता तो, पण आहे ना तिला तिच्या आवाजावरून खूप चिडवायचे, काय नाळावर भांडल्यासारखे डायलॉग बोलते. पण त्याच आवाजाच्या जोरावरती तिने आज इंडस्ट्री पूर्ण कॅप्चर केली आहे. याचा मला खरंच तिच्याबद्दल खूप अभिमान आहे. तिला मी तेव्हाच म्हटलं होतं की हे बघ, तू ॲक्ट्रेस म्हणून मी तुला ओळखतो, तू ॲक्ट्रेस म्हणून तुला जेवढं यश मिळणार नाही ना तेवढं तुला डबिंग क्षेत्रामध्ये यश मिळेल, कारण तुला तेवढ्या भाषा अवगत आहेत. त्यामुळे आम्ही लग्नाच्या आधीच हे डिसिजन घेतलं होतं की ती व्हॉइस ओव्हर करेल आणि मी ॲक्टिंगमध्ये करेल. किती छान, किती छान. आणि जसं तुम्ही ठरवून घेतलं की मी अभिनय करेन आणि तू व्हॉइस करशील, तसंच संसारामध्ये सुद्धा तुम्ही अत्यंत उत्तम पद्धतीने जबाबदाऱ्या निभावलेल्या आहेत. आणि ते दिसतंय की तो संसार खूप सुखाचा आहे आणि तो अजून सुखाचा हो, हीच प्रार्थना आहे. विकास दादा, जाता जाता एकच प्रश्न आहे. खरं तर मी सुरू केली होती अहो विकास दादा, मी म्हणतोय की आता अरे विकास दादा, तुमचं बोलणं इतकं लाघवी आहे, इतकं तुम्ही मनापासून बोलताय की ते कधी अहो दादावरून अरे दादापर्यंत प्रवास झाला कळलं नाही. दादा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. खूप चढउतार बघितले, खूप वेगवेगळ्या पद्धतीची माणसं बघितली, माणसांचं वागणं बघितलं. अशी एखादी मुमेंट आहे का आयुष्यात जी शाईन मुमेंट असेल, ज्यांना आयुष्याला खऱ्या अर्थानं आयुष्य चमकवलं आपण असं म्हणू शकू, की जी लक्षात राहणारी आहे की ती माझ्या आयुष्यातली शाईन मुमेंट होती की जेव्हा मी शाईन केलं? Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. मी माहीमला राहायला असल्यामुळे वेस्टर्नला पण जाऊ शकतो, हार्बरला पण जाऊ शकतो आणि दादरला उतरून ठाण्याला पण, सेंट्रलला पण जाऊ शकतो. त्यामुळे एक मोमेंट मला असा नाही सांगता येणार, पण जेवढे फर्स्ट अटेम्प्ट आलेत ना माझ्याकडे ते सगळे गोल्डन अटेम्प्ट आले. माझं पहिलं नाटक यादा कदाचित, माइंड ब्लोईंग नाटक, म्हणजे सुपर डुपर हिट. पहिला पिक्चर नवरा माझा नवसाचा, गोल्डन जुबली. मालिका फू बाय फू, सगळी सुपर डुपर हिट. सो जे माझे फर्स्ट मोमेंट होते ना ते माझे सॉलिड होत गेले, सगळे शाईन मोमेंट्स होते माझ्यासाठी. मी जसं म्हटलं की प्रेक्षक वाट बघतायत, आता काय प्लॅनिंग आहे प्रेक्षकांसाठी, काय तयार आहे प्लॅटर विकास दादांचं? हे बघ, प्लॅटर म्हणजे मी खोटं सांगणार नाही की मी एवढं करतोय, मी तेवढं करतोय, कारण माझ्याकडे घरातल्या जबाबदाऱ्या तेवढ्याच आहेत. मी मगाशी मेन्शन केल्याप्रमाणे वडील आता नाही आहेत, आई नाही आहे, त्यामुळे मुलांच्या काही जबाबदाऱ्या अजूनही आहे. आणि बायकोने तेव्हाच सगळं फुल फ्लेश तिने टेक ओव्हर केलेलं आहे, त्यामुळे तिची कामं जोरात चालू आहेत. तो घरात एक माणूस असणं तसं गरजेचं आहे. माझं लिखाण चालू आहे प्रांजळपणे. आता थिएटरशी कनेक्टेड कसं राहीन मी, तर एक माझा कार्यक्रम तयार आहे. ते नाटक नाही आहे, फोक आख्यान संस्कृतीचे या नावाचा कार्यक्रम आहे, जो लोकगीतांचा कार्यक्रम आहे. तर मी त्याच्यात काय करतोय, तर मी त्याच्यात स्किट्स करतोय.
ठीक आहे. इंटरवलच्या आधी काही स्किट्स आहेत आणि इंटरवलच्या नंतर काहीच. तर ॲज अन ॲक्टर म्हणून मी प्रेक्षकांना असाही त्यांच्या भेटीस येणार आहे. माझे 2 पिक्चर ऑलरेडी रेडी आहेत जे फक्त रिलीज व्हायचे आहेत. एक तर शिवाजी लोटन पाटील जे नॅशनल अवॉर्ड विनिंग डायरेक्टर आहे त्यांचा GR नावाचा एक सिनेमा आहे, त्यातही माझा प्रॉमिनंट रोल आहे, तो आहे. आणि एक स्ट्रगलिंग स्टार नावाचा एक पिक्चर आहे, तो सुद्धा रिलीजला आलेला आहे. आणि माझे इन फ्युचर प्रोजेक्ट जो आहे, एप्रिलमध्ये मी अजून एक सिनेमा करतो आहे, ज्या दिग्दर्शकाचं नाव आहे निशांत ढापसे, ज्याने गेल्या वर्षी गौरव मोरेला घेऊन जय भीम पॅन्थर केला होता. तर असे काही प्रोजेक्ट्स आहेत जे पुढे येऊ घातलेले आहेत आणि प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळाला तर ते प्रोजेक्ट्सही चालतील आणि जुने दिवस पुन्हा एकदा परत येतील. लेट्स होप सो. विकास दादा, या मुलाखतीनंतर जुने दिवस परत येतील याची खात्री वाटते. तुमचं व्यक्तिमत्व इतकं सुंदर आहे, इतकं निर्मळ आहे आणि ते प्रेक्षकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेलं आहे. फक्त मधला एक असा टप्पा होता जेव्हा तुम्ही नाटकाच्या रंगमंचावर नव्हतात, पण तो काळ आता दूर झालेला आहे. आता पुन्हा एकदा ते दिवस येणार आहेत आणि पुन्हा विकास समुद्रे हे नाव घराघरात आणि मनामनात पोहोचणार आहे याची आम्हाला खात्री आहे. आणि ते तसंच राहो. तुमच्या संसाराला आणि तुमच्या या संपूर्ण कारकिर्दीला राजश्री मराठीकडनं खूप खूप शुभेच्छा. आम्ही उत्सुक आहोत तुम्हाला भेटण्यासाठी, तुम्हाला पाहण्यासाठी. तर ती इच्छा तुम्ही लवकरच पूर्ण कराल, नक्की. ही सदिच्छा. खूप खूप शुभेच्छा.